नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे। राज्यसेवा म्हणजे शेवटचा अटेम्प्ट जो एकदम जवळ येतोय, शेवटचा अटेम्प्ट मी या सेन्सने बोलतोय की आता सिलेबस पब्लिश झालेला आहे आणि त्यानुसार ऑब्जेक्टिव्ह पॅटर्ननुसार हा शेवटचा अटेम्प्ट आहे। आता अनेक लोक म्हणतील नाही सर पुढची एक्झाम ही परत ऑब्जेक्टिव्ह पॅटर्ननीच होणार आहे वगैरे वगैरे, तो आता भविष्यातला प्रश्न आहे लक्षामध्ये। पण आपल्याला ही एक्झाम शेवटचा अटेम्प्ट आहे असं समजूनच द्यायची आहे। त्याचं कारण असं आहे, शेवटचा अटेम्प्ट आहे असं समजून का बरं द्यायची आहे, कारण ही एक्झाम या स्वरूपाची आहे की एक घाव दोन तुकडे गेले तरच ही एक्झाम तुटते। आणि तुम्ही जर म्हटलं नाही पुढच्या वर्षीची अशी होणार आहे, मी ती पण एक्झाम देणार आहे, तर मग तुम्ही 10 वर्ष जरी प्रिपरेशन केलं या परीक्षेचं, आलं लक्षात। आम्ही अनेक जण याच्यातून गेलेलो आहे, सो त्या अनुभवावरून तुम्हाला सांगतोय की तुम्ही हाच विचार करा, बरोबर सर मी आता सुरू केला अभ्यास 6 महिन्यापूर्वी 8 महिन्यापूर्वी, मग माझं होईल का? नाही, हाय करायचंच आहे मला, याच वर्षामध्ये करायचं आहे, याच अटेम्प्टमध्ये करायचं आहे आणि पुढचा अटेम्प्ट मला द्यायचाच नाही आहे। ते आहे ना एक बघा तिकडं खानदेश एरियामधली एक क्लिप व्हायरल झाली होती, एकच मारील दुसरी लागू बी देणार नाही असं म्हणतो ना तो लहान पोरग, म्हणजे त्याच्यात सो त्या पद्धतीनं आपल्याला जायचं आहे। सो हाच अटेम्प्ट द्यायचा आहे, दुसरा लावायचाच नाही आपल्याला। सो याच्यातच आपल्याला जे काही करायचं आहे ते याच अटेम्प्टमध्ये करायचं आहे, हाच ॲटिट्यूड ठेवून आपल्याला ही एक्झाम द्यायची आहे। बरं, आता हे एक्झामचे 2-3 दिवस फार हेवी असतात, बरोबर। सो भरपूर आपण असं म्हणू शकतो एक्झामची भीती वाटायला लागते, भीतीचं रूपांतर एन्झायटीमध्ये होते, एन्झायटीचं रूपांतर कधी कधी डिप्रेशनमध्ये होते आणि हा डिप्रेशनच आपला पेपर खाऊन टाकतो। जेव्हा की हा पेपर क्रॅक करण्यासाठी या मोमेंटला आत्मविश्वासाची प्रचंड गरज असते। मग आता आपल्याला काय करायचं आहे, आत्ताचे जे सेशन मी कंडक्ट करतोय, सो हे स्वतःचा आत्मविश्वास कशा पद्धतीनं वाढवायचा, भीतीवर कशा पद्धतीनं मात करायची, ज्या चुकीच्या गोष्टी बोलल्या जातात आणि आपले अंडरस्टँडिंग आहे येणाऱ्या पेपरबद्दल, सो ती एक शिक्षक म्हणून, एक गुरु म्हणून म्हणता येईल किंवा एक मित्र म्हणता येईल आपल्याला, फ्रेंड फिलॉसॉफर गाईड म्हणून, सो माझ्या पद्धतीनं त्या कशा पद्धतीनं दूर करता येईल तुम्हाला। सो कोणता अप्रोच हा पॉझिटिव्ह अप्रोच असतो आणि कोणता अप्रोच हा निगेटिव्ह असतो, आणि हा पेपर 100% आपण पास झालोच पाहिजे। आता ते असते ना की तुमच्या जीवनामध्ये, आता तुम्ही पाहिलं असेल म्हणजे अनेकदा की तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कष्ट करता आणि त्याचं फळ तुम्हाला मिळत असते, पण अनेक लोक असतात ते भयंकर जीवनामध्ये कष्ट करतात पण त्यांना इच्छेनुसार फळ प्राप्ती होत नाही। मग असं म्हटलं जाते की भरपूर नकारात्मक ऊर्जा असतात येत्या लक्षामध्ये, जे त्याला त्या ध्येयापर्यंत पोहोचू देत नाही। आज मी तुमच्या पुढे हे जे लेक्चर घेऊन आलेलो आहे त्या नकारात्मक ऊर्जा संपवण्यासाठी आलेलो आहे की जर तुम्ही तुमच्या कष्टानुसार त्या ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचले पाहिजे, तुमच्या कष्टानुसारच तुम्हाला ते फळ मिळालं पाहिजे। माझा रोल आजच्या लेक्चरमध्ये काय आहे, तर रोल हाच आहे, ज्या नकारात्मक ऊर्जा आहे, म्हणजे आधी असायचं ना देव आणि दानव, आलं लक्षात, दानव जे आहे ते त्रास द्यायचे आणि देव तुम्हाला तारायचे पा। सो आपण या केसमध्ये असं म्हणू शकतो, म्हणजे या ठिकाणी की ज्या तुम्हाला तुमच्या कष्टानुसार जे मिळायला पाहिजे असणारं फळ आहे त्याच्या मधात ज्या अडचणी येतात ह्या सगळ्या, सो ह्या अडचणीवर मात करण्यासाठी आपलं हे लेक्चर असणार आहे। म्हणजे प्रॅक्टिकली जर बोलायचं झालं या लेक्चरच्या बाबतीमध्ये, तर आपण काय करूया, जे सगळे जाळे जळमट आहेत तुमच्या या ध्येयाच्या मधात येणारे ते सगळे दूर करू। तुम्हाला उद्याचं तुमचं ध्येय स्पष्ट दिसलं पाहिजे, उद्याचा पेपर तुमचा चांगला गेला पाहिजे। सो त्याच्यासाठी आपण प्रत्येक विषयावर आजच्या लेक्चरमध्ये बोलणार आहोत। सो पहिलेपासून शेवटपर्यंत एका मुद्द्यावरती तुमचे एक प्रश्न, त्याचे सोल्युशन सांगू। मेन उद्देश हाच असणार आहे, जो भीती नावाचा राक्षस आहे, सर्वात मोठा राक्षस या काळातला, जो भीती नावाचा राक्षस आहे, ज्याचं रूपांतर काही वेळानंतर एन्झायटीमध्ये होणार आहे आणि शेवटी तो डिप्रेशनमध्ये तुम्हाला पाठवून तुमचा पेपर खाऊ इच्छितोय, हीच ती नकारात्मक ऊर्जा आहे। आपल्याला या अंधाराला प्रकाशाने येत्या लक्षामध्ये दूर करायचा आहे। तो प्रकाश ज्ञानाचा प्रकाश असणार आहे, अंडरस्टँडिंगचा प्रकाश असणार आहे। सो त्याच्याबद्दल आपण बोलायला सुरुवात करूया। वेळ न घालवता एका मुद्द्यावरती, एका गोष्टीवरती आपण बोलायला सुरुवात करू। आता याच्यामध्ये अनेक लोकांचे अनेक प्रश्न असतात, असं बिलकुल होणार नाही मी जेवढे प्रश्न घेणार आहे ते एकाच पोराचे असणार आहे। वेगवेगळे प्रश्न वेगवेगळ्या मुलांना पडत असतात, काही प्रश्नांची उत्तर मुलांकडे असतात, काही नसतात। आता काही प्रश्न तुम्हाला अतिशय बालिश वाटतील आणि काही असे वाटतील की सर असं पण असतंय का, बरोबर, काही तुमचे स्वतःचे प्रश्न असतील, बरोबर। सो त्यामुळं आपण सुरुवातीपासून प्रत्येक प्रश्नावरती भर देऊ आणि तुमच्या आयडियाज पूर्ण क्लिअर ठेवू, म्हणजे तुम्ही एकदम म्हणजे असं म्हणता येईल की जाऊन तुम्हाला शेत फक्त नांगरायचं आहे किंवा आता त्याच्यावर नांगरलेल्या शेतावरती तुम्हाला फक्त पीक घ्यायचं आहे आणि पोस्ट काढायची आहे, म्हणजे फळांच्या रूपामध्ये किंवा धान्याच्या रूपामध्ये। सो अशा पद्धतीने आपण डिस्कस करायला सुरुवात करू। बघा आता याच्यामध्ये
पहिलं आहे पेपरबाबत थोडीशी चर्चा करू, ज्या आता सध्या मार्केटमध्ये बोलल्या जातात. पेपर कसा येणार आहे याच्याबद्दल अनेक जण चर्चा करत असतात. पहा, सर्वात महत्त्वाचं असं बोलल्या जाते म्हणजे पेपर कसा येणार आहे, सोपा येणार आहे असं कधीच कोणी म्हणत नाही. मोस्ट ऑफ द पोरं हेच म्हणत असतात, यावर्षी शेवटचा अटेम्प्ट आहे, पेपर लय अवघड येणार आहे गड्या. म्हणजे ते असते ना, पेपर फार अवघड असणार आहे वगैरे वगैरे. तर मी तुम्हाला इन जनरल सांगतो, पहा पेपरबद्दल सांगतो, म्हणजे हा पुढं पण प्रश्न एकदा रिपीट होणार आहे, मी तुम्हाला ते आजच सांगतो. बघा कसं आहे, कोणी जरी पेपर सेट केला, लक्षात घ्या पेपरची स्ट्रॅटेजीज ही असते. असं कधीच होणार नाही, आयोग असा पेपर कधीच सेट करणार नाही की अरे 100ला 100 प्रश्नाची उत्तरं मुलांना जमली, मुलं गेले बाबा आणि 100ही प्रश्नांची उत्तरं जमत होती. असं आता आम्ही पण पेपर सेट करतो, टेस्ट सिरीजसाठी, वेगवेगळ्या योजनांसाठी आम्ही पेपर सेट करत असतो. जेव्हा पेपर सेट करतो आम्ही असा पेपर कधी सेट करत नाही की 100ला 100 प्रश्नांची उत्तरं ते पुढच्या मुलाला जमली पाहिजे. सो त्यामध्ये आयोगाचं पण तसंच असणार आहे की त्यामध्ये 1-2 विषय आयोग 100% अवघड करून टाकणार आहे. त्यामध्ये मोस्ट ऑफ द टाइम इतिहास पण असू शकते की यार इतिहास आत्तापर्यंत आयोगाचं एकदम सोपं आलं होतं, यावर्षी प्रचंड करून इतिहास अवघड टाकलेला आयोगाने. असं समजून चलू, जर पूर्व परीक्षेला आपल्याला 6 विषय असतील, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, विज्ञान आणि चालू घडामोडी, असे 6 विषय जर, आणि पर्यावरण एक 7 विषय म्हणावं लागेल, हे जर विषय आपल्या पूर्व परीक्षेला आहेत तर या 7 पैकी 2 विषय अवघड होण्याच्या शक्यता सर्वात जास्त असतात. नंबर 1 आपण हे 1 आणि 2 आणखी एक बोलू आपण त्याच्याबद्दल. पहिल्या याच्यामध्ये ते एक तर तुम्हाला 2 विषय अवघड करून टाकू शकतात, 5 विषय जनरल असतात. म्हणजे तो पेपर तुम्हाला भूगोलाचा म्हणा, इतिहासाचा म्हणा, जनरल जाईल. एखाद्या वेळेस विज्ञान अवघड करून टाकते आणि चालू घडामोडीचा, यासाठी तुमची मानसिक तयारी असली पाहिजे. नाही तर काय झालं, मागच्या वर्षी कंबाईनची परीक्षा द्यायला अनेक जण गेले, त्यात विज्ञानचा पेपर फार अवघड आला होता आणि विज्ञानचा पेपर अवघड आल्यामुळे त्यांची सकारात्मक ऊर्जाच खतम झाली पेपरमध्ये. आणि त्या याच्यामध्ये की हा पेपरच अवघड आहे बाबा म्हणून अनेक जण त्या पेपरमध्ये गाळपाटले आणि गाळपाटल्यामुळे पेपर गेला हातातून त्यांच्या पूर्णपणे निघून. सो हे असं नाही झालं पाहिजे. तुमचा जर माइंडसेट क्लिअर आहे की आयोग मला चॅलेंज देण्यासाठी, कारण ती काय आहे, परीक्षा आहे किती नाही म्हटलं तरी, तुमचं मूल्यांकन करायचं आहे. सो लक्षात घ्या, हे मूल्यांकन फक्त ते म्हणजे एक्झाम जी कंडक्ट केल्या जाते हे फक्त तुमच्या ज्ञानाचं मूल्यांकन नसते, तुमच्या धैर्य किती आहे, तुम्ही अडचणी येऊन देखील शेवटपर्यंत कसं काय झुंजत ठेवू शकता. आलं लक्षामध्ये, ते म्हणतात ना घोडखिंड किंवा पावनखिंड झुंजवता आली पाहिजे शेवटपर्यंत, तरच आपल्याला ध्येय गाठता येते. म्हणजे तर तुम्ही झुंजत कशी काय ठेवू शकता शेवटच्या श्वासापर्यंत, ह्या क्वालिटीज तुमच्या त्या पेपरमध्ये चेक केल्या जातात. पोरं काय होते माहिती आहे का, त्यातल्या त्यात अनेकदा असं होते की पहिलाच जो सेगमेंट आपल्याला आलेला आहे तो विज्ञानाचा येतो किंवा चालू घडामोडीचा येतो आणि तो प्रचंड अवघड असतो आणि मग आपल्याला असं वाटते पेपर लयच अवघड आहे, यावर्षी होतच नाही आपलं सिलेक्शन आणि आपण तिथं हातपाय गाळून टाकतो. पहा, सो त्यामुळं तुम्ही आता ही फॅक्ट मनामध्ये ठेवून चला की एकतर म्हणजे मी ऑरमध्ये सांगणार आहे दुसरा सेगमेंट. पहिल्या सेगमेंटमध्ये एकतर 2 किंवा मॅक्स टू मॅक्स 3 विषय तुमचे अवघड करून टाकल्या जाऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला मेंटली तयार राहायचं आहे, बरोबर. मग मेंटली कसं तयार राहायचं आहे, जर विषय अवघड आले आणि आयोगाने ठरवलंय तुम्हाला मार्क मिळूच द्यायचे नाही आहे याच्यामध्ये, जसं आता मागच्या वर्षी राज्यसेवेने 2023मध्ये विज्ञानाचे 2 सेगमेंट केले होते. एका ठिकाणी विज्ञानाचे सर्व प्रश्न आले नाही, 10 प्रश्न एका ठिकाणी, 10 प्रश्न दुसऱ्या ठिकाणी. जे दुसऱ्या ठिकाणी 10 प्रश्न आले होते ते एवढे अवघड होते की त्यापैकी 8 सुटत नव्हते, कारण त्यात न्यूमरिकल्स खूप जास्त होते. आणि न्यूमरिकल काही सोपे होते, काही बऱ्यापैकी टफ होते. म्हणजे 10 पैकी 3 किंवा 4 खूप झालं, प्रश्न सुटतील असाच पेपर होता 2023चा. मग अशा सर्कमस्टन्सेसमध्ये आपण जो माइंडसेट तुम्हाला बनवूनच ठेवायचा आहे की 2 ते 3 विषय आयोग अवघड करून टाकणार आहे, ती त्याची फितरत आहे आयोगाची. आलं लक्षामध्ये. सो त्याच्यामुळे ती फितरत ओळखून जे उरलेले विषय आहे त्याच्यावर मला मेरिट कसा काढता येईल आणि जे अवघड आलेले आहेत त्यातलं असं तर कधीच होणार नाही. जर चालू घडामोडीचे आणि विज्ञानाचे आपण 35 क्वेश्चन घेतले तर 35ला 35 अवघड आले किंवा 35 पैकी 30 अवघड आले. अवघड किती येतात माहिती आहे का, 20 ते 22, खूप झालं 25. अरे पण 20 जरी अवघड क्वेश्चन त्यांनी टाकले तरी त्याच्यातले 15 तर आपल्याला हिरावता येतात, ते प्रचंड सोपे असतात. मग ही आपली स्ट्रॅटेजी असली पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कधी कधी ते काय करतात, 7ही जे विषय आहेत तुमचे, सो त्यापैकी 2-3 विषय अवघड करण्यापेक्षा ते काय करतात, प्रत्येक विषयामध्ये एक अवघड सेगमेंट देतात. जसं 2023मध्ये झालं होतं की सर्व पेपरमध्ये सर्व विषय जे आहे ते नॉर्मल होते आणि प्रत्येक विषयामध्ये काही प्रश्न असे होते जे कार्यकर्त्यांना टॅकल होणार नाही, बरोबर. मग तुम्ही डोक्यात जर हेच बांधून गेले की बाबा आपल्याला येणारा जो पेपर आहे सो हा अशा पद्धतीचा असणार आहे,
तर मग तुम्हाला पेपरमध्ये तुम्ही ऑलरेडी रेडी असल्यामुळं जो पॅटर्न आला तुम्हाला, अचानक 2-3 विषय अवघड आले किंवा विषय आहे त्यामधले काही प्रश्न सोपे आहे, काही मीडियम आहे, काही अवघड आहे, तर तुम्ही नॅचरली त्या पेपरला फेस करू शकता. म्हणून पेपर कसा येणार आहे, अवघड येणार आहे, आता ह्या चर्चांना तुम्ही तुर्तास तरी पूर्णविराम दिला पाहिजे. कसं असते मोस्ट ऑफ द टाईम लायब्ररीजमध्ये जे आहे ना, नॉर्मली आपण जिथं अभ्यास करतो तिथं नवीन मुलांचा भरणा तुलनेनं जास्त असतो. आणि जे एकदम, आणि ते कसे असतात, उथळ असतात. उथळ म्हणजे इन जनरल सांगतो तुम्हाला, ते थोडंफार वाचतात माहीत आहे का, आणि त्यांना एवढं नॉलेज आजपर्यंत कधीच मिळालेलं नसते. यामध्ये कधी काळी मी पण होतो बरं का, म्हणजे मी त्याला एक्सेप्शन नाही आहे बरं का पोरांनो, मी सांगतोय तुम्हाला, मी पण ह्याच कॅटेगरीमध्ये येत होतो जेव्हा मी अभ्यासाला सुरुवात केली. कारण एवढा अभ्यास एवढं नॉलेज कधीच मिळालं नाही, मग ते कंट्रोल नाही होत की आपल्याला असं वाटतं यार हम क्या कर रहे, म्हणजे ते एखादं पॉलिटिक्सचं घेते, संविधान सभेची स्थापना, आणि त्यामध्ये 2-4 गोष्टी त्याला कळतात बरोबर, किंवा बाबासाहेबांबद्दल गोष्टी कळतात, नेहरूजींबद्दल, आणि तो येऊन काय करत असतो, लायब्ररीमध्ये फुल चर्चा करत असतो, म्हणजे गप्पा मारत असतो, पेपरबद्दल भाकितं करायला लागतो. आणि काय असते, बोलणारा 1 जण असतो, ऐकणारे 4-5 जण असतात पा. मग काय होऊन जाते माहिती आहे का, ते जरा दांदरून जातात. मग तो पेपरबद्दल भाष्य करायला लागतो, आपल्याला वाटते काय अनुभवी पोरगा आहे, काय बोलतोय गड्या पेपरबद्दल. जेव्हा की जे खरंच अनुभवी पोरं असतात, आलं लक्षामध्ये, जसं खोल पाणी असते ना ते शांत असते, आणि उथळ पाण्याला खळखळाट असतो. ते शांत पोरं कधीच कोणाशी बोलत नाही, चुपचाप मेसला जातात, अभ्यास करतात बरोबर, कोणाशी बोलत नाही, कोणी बोलत असलं त्याच्याकडे लक्ष देत नाही. ते अनुभवी आणि कसलेले प्लेयर असतात. आपल्याला तर माहीत पण नसते, त्यातले काही जण पोस्ट होल्डर राहतात, म्हणजे आपल्याला माहीत पण नसते ते. मग हे जे मुलं आहे बडबड करणारे, मग ते पेपरबद्दल असं बोलत असतात, अवघड येणार आहे यावर्षी, काही खरं नाही, सीसॅटचा पॅटर्न बदलणार आहे यावर्षी, सीसॅट जरा ऑड. अरे बाबा, आत्तापर्यंत बदलला नाही. सो शेवटच्या पेपरमध्ये शक्यता कमी आहेत. मी असं म्हणत नाही, मी पेपर सेट केलेला नाही किंवा मी पेपर पाहिलेला पण नाही, असं होऊ शकते, पण त्याची शक्यता फार कमी आहे की ते तुम्हाला सीसॅटमध्ये शेवटच्या पेपरला झटका देतील म्हणून. आलं लक्षात. त्याच्यामुळं त्यांनी म्हटलं, जरी जसं त्याला माहिती आहे किंवा पेपर सेटर त्याच्या ओळखीचे आहे, कारण लक्षात घ्या, जरी पेपर सेटर ओळखीचे असले त्याच्या, तरी पेपर तुम्हाला सांगतो आयोगाच्या अध्यक्षालाही गेस करता येत नाही. म्हणजे मी जेव्हा पुण्यामध्ये, म्हणजे आताही पुण्यामध्येच आहे, मी जेव्हा तेव्हा पण पुण्यामध्ये होतो, तेव्हा आमच्या तिथं एकदा आयोगाचे अध्यक्ष आले होते. म्हणजे SB रोड जो आहे, सेनापती बापट रोड, तिथं सिम्बॉयसिस कॉलेज आहे, तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका आहे. सो तिथं एकदा आले होते, म्हणजे तिथं मोठा हॉल आहे, त्या हॉलमध्ये त्यांनी सिस्टीम सांगितली होती कशा पद्धतीनं आहे. तर ती सिस्टीम अशा पद्धतीनं बनलेली आहे आयोगाची पेपर सेट करण्याची, की कोणत्याही एका माणसाला, इव्हन आयोगाच्या अध्यक्षाला पण पेपर कसा सेट झालेला हे माहीत नसतो. मग एवढी जर सिक्रेसी आहे आयोगाच्या बाबतीमध्ये, तर मला सांगा, ही पोरं जी आहे, जे आत्ता सुरुवात केलेली आहे, ते असं कसं म्हणू शकतात की बाबा सीसॅटचं ऑड जाणार, ये जाणार, हो जाणार. ते काय करत असतात, स्वतः भिलेले असतात, आणि त्यांना ते पाहवल्या जात नाही. म्हणजे बाकी लोक हे शांत स्तब्ध आहे, मग ते काय करतात, चला मी तर फुल टेन्शनमध्ये आहे, आणि हे तर मोकार फिरताना दिसतंय, निवांत दिसतंय मस्तपैकी. मग ते काय करतात, तुम्हाला छोटीशी पिन करतात, त्यामुळे तुमची गाडी अडचणीत येऊन जाते, टेन्शनमध्ये येऊन जाते. म्हणून अशा पोरांपासून थोडंसं आपल्याला लांब राहायचं आहे. लक्षामध्ये सत्यता आता तुम्हाला कळालेली आहे कसं. सो मी 2 कसे प्रकार पडतात ते तुम्हाला मी सांगितलेले आहे. सर कट ऑफ किती लागणार आहे, आता हाही एक प्रश्न असतो. अनेक जण काय करतात, मागच्या वर्षी सर कट ऑफ 108 लागला होता, त्याच्या वर्षी आदल्या वर्षी हा लागला होता. लक्षात घ्या, कट ऑफ असं कोणालाच सांगता येत नाही. मी पण काल माझ्या सिंहावलोकन आणि अंतिम बॅचच्या पोरांशी जेव्हा मी बोलत होतो, तेव्हा मला अनेक मुलं विचारत होते, सर कट ऑफ कितीपर्यंत जाईल यावर्षीचा. अरे कट ऑफ कशावरती डिपेंड आहे, पेपरची काठिण्य पातळी आणि जागांचं प्रमाण. मागच्या वर्षी जागांचं प्रमाण खूप होतं आणि पेपरची काठिण्य पातळी पण तेवढी नव्हती. सो त्यामुळे तो 108 वर गेला, बरोबर आहे. आणि जर उद्या असं झालं की पेपर आणखी सोपा आला त्याच्यापेक्षा, तर तो 120 वर पण जाऊ शकतो, 125 वर पण जाऊ शकतो. आणि पेपर जर अवघड आला, तसे यावर्षी जागा कमी आहे, तर तो 95-90 पर्यंत पण येऊ शकतो. म्हणून कट ऑफचा पोरांनो आत्तापासून विचार करू नका. तुम्ही कोणाशी बोलूही नका, चर्चाही करू नका. पेपर होऊ द्या. मी म्हणा किंवा आणखी तज्ज्ञ लोक असतात पा मार्केटमध्ये, ते सांगतातच कट ऑफ एवढ्याच्या दरम्यान लागू शकतो, त्यानंतर जजमेंट घ्यायचं. आता त्याचा विचार करायचा नाही. त्याच्यानंतर सर प्रश्न किती अटेम्प्ट करायचे. सो याचा असा रूल नाही आहे, राईट हँड थंब रूल नाही आहे. पहा, खूप जण काय करतात, मार्गदर्शन करतात की 100ला 100 प्रश्न सुटलेच पाहिजे तुमचे. आणि कधी कधी काय होते, पेपरची काठिण्य पातळी जरा जास्त असते.
म्हणजे कठीण प्रश्नांची संख्या जास्त असते. मग अशा सर्कमटन्सेसमध्ये तुम्ही रिस्क कमी घेतली पाहिजे. पण कोणीतरी तज्ज्ञांनी सांगितलं असते 95 प्रश्न झालेच पाहिजे, 90 पेपर अटेम्प्ट झाल्याशिवाय तुम्ही पासच होत नाही. ह्या अशा गप्पा मारल्यामुळं आपला पेपर झालेला असतो ॲक्युरेट 70 क्वेश्चनचा सोडून बरोबर, आणि तो परफेक्ट असतो बरं का. मग आपण काय करतो, नाही ते तर सर बोलले होते 90 झाला पाहिजे, मग 20 आता 20 कसे सोडवायचे, मग मी एक काम करतो बी पकडतो, बीच मारत जातो शेवटपर्यंत. मला सांगा असे जय माता दीनं बरोबर येणार आहेत का? त्याच्यात मार्क जाण्याच्या शक्यता काय असतात, खूप जास्त असतात, अशी अनकॅल्क्युलेटेड रिस्क जर घेतली तर. सो त्यामुळं अशा वल्गना करायच्याच नाही. पेपर कसा सोडवायचा मी तुम्हाला समजावून सांगतो. बघा, ज्या प्रश्नाची उत्तर आपल्याला 100% माहिती आहे, बघा आपण पेपर कसा सोडवणार आहे, ज्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला 100% माहिती आहे ते प्रश्न आपल्याला लगेच तिथं सोडवायचे आहे. उदाहरणार्थ विचारला आपल्याला की बाबा एवढा सोपा येत नसतो क्वेश्चन, पण उदाहरणादाखल सांगतो, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? मग तिथं दिलेलं असते. किंवा प्रार्थना समाजाची स्थापना होताना तिचे अध्यक्ष कोण होते, तिथं दिलेलं असते, डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर. मग ते पटकन मारायचं उत्तर. किंवा काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळी अध्यक्ष कोण होते, ॲलन ॲक्टुवेन ह्यूम, लगेच मारून टाकायचं आन्सर. बरोबर. मग हे आपण म्हणतो 100% या कॅटेगरीतले ते पहिल्याच वेळेस सोडून घ्यायचे. दुसरा एक प्रकार असतो 50-50 वाला, लक्षात घ्या. 50-50 वाला दुसरा प्रकार असतो. आता अनेकांच्या जीवनामध्ये ह्या 50-50 प्रश्नांचं प्रमाण दुर्दैवाने जास्त असते की ते 2 ऑप्शन इलिमिनेट करतात आणि उरलेल्या 2 पैकी ते डिसिजन घेऊ शकत नाही. हा पण प्रश्न तुम्हाला 100% सोडवायचा आहे. हा पण प्रश्न तुम्हाला काय करायचा आहे, 100% सोडवायचा आहे 50-50 वाला. आणि कसा सोडवायचा ते पण सांगतो. जर असं झालं की तुम्हाला 50-50 मध्ये कन्फ्युजन आहे, तर अशा वेळेस त्या 2 पैकी पहिल्यांदा तुम्ही पाहिलं तुमच्या मेंदूला जे क्लिक झालं होतं, पहिल्यांदा ते पहिला प्रश्न तुमच्या मेंदूला जे क्लिक झालं होतं, समजा तुम्ही कन्फ्यूज आहात तुकाराम महाराज होते की ज्ञानेश्वर महाराज होते, उदाहरणादाखल सांगतोय मी, पण तुम्ही जेव्हा विचार करत होते तुमच्या मनामध्ये कुठून तरी पहिल्यांदाच आवाज येतो बा तुकाराम महाराज असलं पाहिजे, पण आपण ज्ञानेश्वर महाराज वाचल्यानंतर कन्फ्यूज होतो, अरे यार ज्ञानेश्वर महाराज पण होतेच ना, आणि मग कन्फ्युजन होते आणि मग बी मारू की सी मारू. तर अशा वेळेस पहिल्यांदा जे तुम्हाला क्लिक झालेलं असते ना, मोस्ट ऑफ द केसेसमध्ये ते तुमचं उत्तर असतं. सो 50-50 मध्ये या पद्धतीनं रिस्क घ्यायचीच आहे बरं का, पर्याय नाही आहे. आता काही मुलं असे असतात काही मुलं ते अशी स्ट्रॅटेजी बनवून चुकतात की यार मी 60च सोडवणार आहे आणि 60 मी ॲक्युरेट माझे येणार आहे, आणि त्यांचे खरंच ॲक्युरेट येतात पण. मग अशी जर तुमची स्ट्रॅटेजी असेल तर तुम्ही या मेथडने जाऊ नका. पण तुम्ही गॅरंटेड असले पाहिजे की 60 सोडवणार 60च बरोबर येणार, 50 सोडवणार 50च बरोबर येणार, किंवा 70 सोडवणार 70ला 70 बरोबर येतात. मग त्यांनी बाकीच्या भानगडीत पडायची गरज नाही. पण असे मुलं सांगतो तुम्हाला 0.01% असतात. उरलेले जे 99.99% लोक आहेत, सो त्यांना या मेथडमध्ये थोडी रिस्क तर त्या ठिकाणी घ्यावीच लागणार. तिसरा आहे एक ऑप्शन इलिमिनेट होतो आणि उरलेल्या 3 ऑप्शनमध्ये मला कन्फ्युजन आहे. फॉर एक्झाम्पल सांगतो मी. समजा खालीलपैकी संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? आता सगळ्यांना माहिती आहे संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, परंतु असं समजून चला ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत नाही. 4 ऑप्शन दिलेले आहे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, आणि चौथा ऑप्शन दिलेला आहे महात्मा गांधी. आता तुम्हाला माहिती आहे की कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये महात्मा गांधी नव्हते, पण तुम्ही 3 मध्ये कन्फ्यूज आहे. हे राजेंद्र प्रसाद आहे. कधी काय होत असते, तुम्हाला एखादं स्टेटमेंट येते, हे स्टेटमेंट कोणी म्हटलं, तर तुम्हाला हे माहिती असते की स्टेटमेंट थोडंसं हिंसक आहे, म्हणून हे गांधीनं तर बिलकुल म्हटलेलं नाही आहे. मग उरलेल्या 3 पैकी काही पण असू शकते, तिथं पण तुम्ही रिस्क घेऊ शकता. रिस्क का बरं घ्यायची? कारण बघा 4:1 आहे, म्हणजे 4 चुकल्यास 1 क्वेश्चनचे मार्क जाणार आहेत तुमचे लक्षामध्ये. सो त्याच्यामुळे आधी 3:1 असायचं, त्यामुळं तेवढी रिस्क घेण्याची, म्हणजे मी म्हणायचो की तेवढी रिस्क घेऊ नका, पण 4:1 आहे, 4 चुकल्यावर एका प्रश्नाचे मार्क जात आहेत तुमचे. सो त्याच्यामुळे तुम्हाला एक ऑप्शन एलिमिनेट करता आला, उरलेल्या 3 मध्ये कन्फ्युजन आहे तरी तुम्ही रिस्क घेऊ शकता. चौथा एक प्रकार असतो पहा, आणखी ते सांगतो तुम्हाला. प्रश्नाचं उत्तर माहीत नाही आहे, पण मी तुम्हाला लॉजिक्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहे. हे झालं 1, हे झालं 2, हे झालं 3. चौथा आहे प्रश्नाचं उत्तर बिलकुल माहीत नाही आहे, पण तुम्ही लॉजिक किंवा ट्रिक्सच्या माध्यमातून तो प्रश्न सोडवू शकता. त्याचं कसं सोडवायचं मी एक लेक्चर ऑलरेडी कंडक्ट केलेलं आहे, त्याच्यासाठी भरपूर सारे यूट्यूबवर लेक्चर टाकलेले आहेत मी. आपलं काही झाकलीमूठ 1.25 लाखाची नाही आहे त्याच्यामध्ये, जे ज्ञान मला आहे. सो मी आलोच ह्या फील्डमध्ये याच्यासाठी आहे, माझं करिअर कॉम्प्रोमाइज करून की बाबा मला हे द्यायचंच आहे पोरांना, त्यातच मला आनंद मिळतो. सो माझ्या आनंदाचा बेसच तो आहे लक्षामध्ये की तुम्ही उद्या यशस्वी व्हावं,
येत्या लक्षामध्ये तुम्हाला घवघवीत मार्क मिळावे आणि कुठेतरी आमच्या यशामध्ये कोणीतरी सागर सर नावाचा अमरावती किंवा पुण्यातले सर आहेत बाबा, त्यांचा खारीचा वाटा होता असं कुठेतरी तुम्हाला वाटावं आणि तुम्ही एखादा फोन लावावा किंवा मेसेज करावा आम्हाला की सर झालं गड्या फत्ते बाबा, एवढं जरी केलं तरी झालं, म्हणजे मुठभर मास वाढणार. आता मी तर जास्त आणखी मास वाढवायचं नाही आहे आपल्याला, मुठभर या नावाखाली भरपूर जमा झालेला आहे, पण मी इन जनरल सांगतोय की मला तेवढ्यातच आनंद प्राप्त होऊन जाणार. म्हणजे तर ते आनंद मिळवण्याचं माध्यम आहे ते आधीपासून आहे, म्हणजे लहानपणापासून माझा स्वभाव असाच आहे. सो त्याच्यामुळं ते झाकलीमुठ 1.25 लाखाची नाही आहे. यूट्यूबला पण टाकलेले आहे, वेगवेगळ्या लेक्चर्समध्ये पण मी सांगितलेलं आहे. लॉजिक्स आणि ट्रिक्सचा तुम्ही जास्तीत जास्त वापर करू शकता. इथं 5वा प्रकार आहे, जर समजा तुम्हाला लॉजिक्स नाही लावतायत, ट्रिक्स नाही लावतायत, काही केलं तर सुटतच नाही आहे, तो क्वेश्चन लेफ्ट करून टाका. मग अशा सर्कमस्टन्सेसमध्ये तो प्रश्न लेफ्ट करून टाका. असे प्रश्न येणार आहेत तुमच्या पेपरमध्ये की जिथं काहीच चालत नाही. आलं लक्षामध्ये? काहीच म्हणजे क्लू म्हणजे काहीच मिळत नाही आहे बाबा मला. तर मग अशा परिस्थितीमध्ये तो प्रश्न लेफ्ट केलेला बरा. म्हणजे लक्षात असं आयडियल ठरवून जाऊ नका, 80 सोडवणार, 85 सोडवणार, 100 सोडवणार असं ठरवून जाऊ नका. ह्या मेथडनं जा, याच्या लक्षात जास्तीत जास्त प्रश्न तुमचे सुटतील. म्हणजे पुढे जाऊया आपण. हे तर बोललेलोच आहे मी. सो सीसॅटबद्दल मी इन जनरल सांगतो. खूप जण आता सीसॅटला घाबरलेले आहे वेळेवरती. घाबरायची बिलकुल गरज नाही आहे तुम्हाला. बघा, ज्या मुलांनी अभ्यास केलेला आहे सो त्यांच्या बाबतीत मी सांगतो तुम्हाला 66 मार्क तुम्हाला पाडायचे आहे सीसॅटमध्ये. 66 मार्क पाडत असताना 12.5 मार्काला डिसिजन मेकिंग येते, ज्यात निगेटिव्ह नसते. त्यात 10 मार्क तर गरीबातल्या गरीब पोराला पडून जातात. एज्युकेशनली म्हणतो आम्ही, ज्याचं लयच गरिबी आहे म्हणजे सीसॅटच्या बाबतीत त्याला 10 मार्क तर पडतातच त्याच्यामध्ये. सो ते 10 मार्क वजा केले की आता 56 मार्क पाडायचे आहेत तुम्हाला उरलेले 187.5 पैकी. आता 55-56 मार्क पाडणं किंवा आपण लमसम पकडू 60 मार्क पाडायचे आहे समजा आपल्याला, लय मोठी गोष्ट नाही आहे. आपण असं समजू की पेपर लय ऑड गेला आणि 15-20 क्वेश्चन गणिताचेच आले, असं होणार नाही. असं म्हणू आपण 20 क्वेश्चन गणिताचेच आले. अरे त्या 20 पैकी 5 तर जमतील, 12.5 गणिताचे झाले. आपण असं म्हणू लमसम 15 क्वेश्चन तुमचे रिझनिंगवर आले, अरे 5 तर बरोबर येतील. मग 5 बरोबर आले तर गणिताचे रिझनिंगचे 25 झाले, त्याच्यातून वजा करा. आता उरलेल्या 100-125 पैकी मला सांगा पॅसेजेसमध्ये 30-35-40 मार्क पडणार नाही का आपल्याला? आरामात पडतील. अरे काही पॅसेज तर एवढे सोपे येतात. ते एक महात्मा ज्योतिराव फुलेंचा पॅसेज आला होता, पॅसेज न वाचता सोडवला तरी 5ला 5 बरोबर येत होते. एक पॅसेज आला होता ॲव्होगॅड्रोज नंबरवरती. सो तो पॅसेज जर सोडवला तर पॅसेज जरी नाही वाचला तुम्ही तरी डायरेक्ट सायन्सच्या अभ्यासावरती 5 पैकी 5 बरोबर येत होते. म्हणजे एवढे सोपे पॅसेजेस असतात. आणि एखादा पॅसेज आला लय फिलॉसॉफिकल आहे, चला सोडवायला गेलं की चुकण्याच्या शक्यता वाटत आहे, सोडून द्या पॅसेज, लय नका टेन्शन घेऊ त्याचं. आता पॅसेज कसे सोडवायचे याच्यावर पण मी 2-3 लेक्चर घेतले यूट्यूबला. परत एकदा, झाकलीमुठ 1.25 लाखाची नाही आहे, ओपन एंडेड आहे, सगळं तुमच्यासाठीच आहे. आलं लक्षामध्ये? एकदा बघून घ्या ते सीसॅटचे पण लेक्चर लॉकडाऊनमध्ये घेतलेले आहे मी, ते आजही लागू आहेत. म्हणजे लक्षात तुम्ही ते बघून घेऊ शकता, म्हणजे आणखी कॉन्फिडन्स वाढत तुमचा. डिसिजन मेकिंगचे पण पाहू शकता, त्याच्या डिसिजन मेकिंगबद्दल पण मी बोललेलो आहे, बघून घेऊ शकता ते लेक्चर. पुढे जाऊया आपण. आता एक मुद्दा आपण टॅकल करायला सुरुवात करू. या 2 ते 3 दिवसात सर आम्ही काय केलं पाहिजे आत्ताच्या मोमेंटला, किंवा काय नाही केलं पाहिजे. सर्वात पहिले, नवीन काहीही वाचायचं नाही आहे तुम्हाला. कोणी एखाद्याने पोरांनी म्हटलं यार अकबरावर क्वेश्चन यावेळेस कन्फर्म आहे, मागच्या वर्षी पण आला होता, अकबराचा इबादत खाना माहिती आहे का तुला, सुलेहकुल माहिती आहे का तुला, किंवा तौहीद वजुदी माहिती आहे का तुला, किंवा तुला आणखी एखादं त्यांनी जर पॉलिसी सांगितली म्हणजे की आपण म्हणतो त्याला ते कुठला तरी एक नवीन धर्म सुरू केला होता दिन ए इलाही नावाचा, त्याला म्हणायचं दादा मला ना दिन ए इलाहीशी काही घेणं देणं आहे, ना त्या अकबराशी घेणं देणं आहे, आणि आला तरी मी सोडवणार नाही, तूच सोडव आणि तूच पास हो. तू म्हणणार सर हे असं कसं बोलणार आहे, कोण जर म्हटलं महत्त्वाचं आहे तर माणूस वाचलच ना, नाही वाचायचं. त्या अकबरावरती आला तर एक क्वेश्चन येईल, आला तर म्हणतोय शक्यता फक्त येण्याच्या 2% आहे, 98% नाही आहे. 98% नाही येणार, येण्याच्या शक्यता 2% आहे. आणि समजा त्या 2%च्या मागं लागले तुम्ही की चला बाबा लगबगीनं मी आता काय करतो, रिव्हिजन देतो सोडून माझ्या मागच्या झालेल्या अभ्यासाची. आणि ॲन्शंट मिडेवलचा तर मी तसा अभ्यास केला नव्हता, मिडेवलचा अकबर तरी वाचून घेतो, मित्र म्हणतोय जरा महत्त्वाचा आहे यावर्षी येणार आहे म्हणून. त्याच्यामुळं काय होते माहिती आहे का, तुम्ही जो 98% केलेला अभ्यास आहे ना, तुम्ही त्याच्यावरती पाणी फेरता शेवटच्या मोमेंटला. आणि मग जेव्हा नवीन अकबर वाचतो तर तुम्हाला काय असं वाटते का तुम्ही एकदा अकबर वाचला तर लगेच तुम्हाला परीक्षेत येणार आहे? लय कमी पोरं आहेत
ते पण 1000त 1 किंवा 5000त 1 पोरगा जो एक पाठी असतो एकदा वाचल्या लक्षात राहते. अरे ही स्पर्धा परीक्षा आहे, इथं एकदा वाचलेली गोष्ट लक्षात राहत नाही, त्याला 2-3 रिव्हिजन, 2-3 पेपर सॉल्विंग, त्याच्यावरचे 2-3 क्वेश्चन आयोगाचे ॲनालिसिस, मग ती गोष्ट लक्षात राहते. हे काय सुलेखुल जे मी तुम्हाला फटाफट बोलतोय पा तुमच्याशी बोलताना, हे काय आजचं नाही आहे. अनेक बॅचेस हाताखालून गेल्या, अनेक पेपर रायटिंगमध्ये गेले UPSCचे, तेव्हा कुठे ह्या गोष्टी लक्षात राहिलेल्या आहे. हे रातोरात वालं प्रकरण नाही आहे स्पर्धा परीक्षा. जर तुम्ही असं समजत असाल तर तुम्हाला आणखी एक्झाम समजलेलीच नाही आहे ही स्पर्धा परीक्षा असं म्हणावं लागेल. म्हणून आपण काय करायचं, असे जे पोरं आहेत बडबड धांदूल, आलं लक्षामध्ये, जे वेळेवरती सांगतात अरे हे केलं की नाही, अरे ते केलं की नाही, त्यांना एकच म्हणायचं, भाऊ येऊ दे, मला करायचंच नाही आहे प्रिपेअर, ते मी पाहणारच नाही त्याच्याकडे. त्याचे कारणं पण मी तुम्हाला सांगत जातो जसं जसं पुढे जातो. म्हणून लक्षात घ्या, नवीन काहीही वाचू नका. लक्षात. जे आपण केलेलं आहे प्रिपेअर त्याच्यावरती विश्वास ठेवा, त्याच्या रिव्हिजनवर भर द्या. त्याच्यानंतर अभ्यास 2 प्रकारचा असतो, एक असते कन्सेप्च्युअल पार्ट आणि एक असतो फॅक्च्युअल पार्ट. आता नवीन आपण काही वाचणार नाही आहे, मी तर म्हणतो करंट अफेअरचं पण खूप जास्त नवीन वाचू नका, जे केलेलं आहे तेच रिवाईज करा. रिवाईज करत असताना 2 पार्ट आहे, कन्सेप्च्युअल आणि फॅक्च्युअल. तर लक्षात घ्या, कन्सेप्च्युअल पार्ट तुम्हाला बिलकुल करायचा नाही आहे, चुकूनही करू नका. तुम्हाला जर वाचायचं आहे तर फॅक्च्युअल पार्ट वाचा. आता समजा फॉर एक्झाम्पल दारिद्र्याचे 2 प्रकार पडतात, सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य. एक्झाम्पल तुम्हाला घाबरवत नाही आहे मी. मग मी वाचत बसलो, काय संकल्पना आहे सापेक्ष दारिद्र्याची, काय संकल्पना आहे निरपेक्ष दारिद्र्याची, ह्या पंद्यात पडायचं नाही. हां, वाचायचं आहे ना, तर हे आकडे खूपदा आलेले आहे परीक्षेमध्ये, मी याच्या आधी वाचले आहे पण माझ्या लक्षात राहत नाही आहे की बाबा दांडेकर आणि रथ समिती आहे, त्यांनी 2250 कॅलरी सांगितलं होतं दारिद्र्य मापनासाठी, की तेवढे ऊर्जा मिळवण्यासाठी जर खर्च करू शकत असेल, खर्च महत्त्वाचा आहे, तर APL नाही तर BPL आहे. त्यानंतर मग तो आला होता अलग आणि लकडावाला, त्यांनी 2400 आणि 2100 कॅलरी सांगितलं होतं. मग रंगराजन आला, त्यांनी मग 2155 रुरल एरियासाठी आणि 2090 अर्बन एरियासाठी. मग हे कॅलरीजचं झालं. मग त्याच्यानंतर खर्चाचं प्रमाण सांगितलेलं आहे. मग कॅलरीज नको म्हटला होता कोण, आपला सुरेश तेंडुलकर. मग त्याचे आकडे काय काय होते, त्यांनी 2004-05 मध्ये काय आकडे सांगितलेले आहेत दारिद्र्यासाठी, जे खर्चाची रक्कम असते. 11-12 मध्ये काय सांगितलेलं आहे, रंगराजनने 11-12 मध्ये काय सांगितलं, महिन्यासाठी किती सांगितलेले आहे आणि दिवसासाठी पण आयोगाने विचारलेलं आहे 33 आणि 47 रुपये. पहा, रंगराजन यांनी सांगितलं होतं की शहरी भागामध्ये 47 रुपये आणि ग्रामीण भागामध्ये 33 रुपये. ह्याच्यापेक्षा कमी जो खर्च करतो तो BPL वर जर करत असेल तर APL. मग हे आकडे तुम्ही रिवाईज करा. पॉप्युलेशनचे आकडे असतात ते रिवाईज करा, इन्फ्रास्ट्रक्चरचे आकडे असतात ते रिवाईज करा, येत्या लक्षामध्ये. त्याच्यानंतर असे जे फॅक्च्युअल डेटा आहेत, म्हणजे GDPचे काही आकडे असतील, व्यापाराचे काही आकडे उकडे असतील, अशा आकड्यांवरती तुम्ही भर द्या. प्रत्येकच विषयात एवढे आकडे नाही आहे जेवढे इकॉनॉमिक्समध्ये थोडेसे आकडे आहेत, ते तुम्हाला प्रिपेअर करावे लागतात. किंवा 4 ऑगस्ट 1949ला PC महालनोबिस कमिटी बसली होती, जिला राष्ट्रीय उत्पन्न समिती म्हणतात. त्यात हे 1949 WTOची स्थापना केव्हा झाली, GATTची स्थापना केव्हा झाली, किंवा IMF केव्हा स्थापन झाली आणि IMF साठी बनलेला करार केव्हापासून अंमल सुरू झालेला आहे याच्यावर विचारलं. FRBM कायदा कोणत्या दिवसापासून लागू झाला, सेज नावाची पॉलिसी कोणत्या दिवसापासून लागू झाली, वर्षापासून. मग हे आकडे तुम्ही करू शकता, कारण ह्या आकड्यांवरती प्रश्न आलेले आहेत. तुम्हाला हे 2-3 दिवस आकड्यांच्या सानिध्यात घालवायचे आहे आणि जे आकडे तुम्ही ऑलरेडी केलेले आहेत, नवीन आकड्यांवरती नाही, जे केलेले आहेत त्याला रिवाईज. फक्त इकॉनॉमिक्समध्ये जास्त आकडे आहे, हिस्ट्रीमध्ये जास्त नाही आहे. हिस्ट्रीमध्ये वर्तमानपत्र वगैरे बघून घ्यायचे, कोणी कोणते सुरू केले होते, कोणाची कोणती संघटना होती, किंवा तुम्ही नोट्स काढल्या असतील त्या रिवाईज करून घ्यायच्या. जॉग्राफीमध्ये काही पोर्शन असेल, कोणती थेरी कोणी मांडलेली आहे याच्यावरती प्रश्न विचारतात सहसा. किंवा जॉग्राफीमध्ये काही असतील, पहा मान्सूनशी रिलेटेड काही आकडे असतील त्याच्यामध्ये, किंवा लू कुठे येतो वगैरे वगैरे दिलेलं असते, नॉर्वेस्टर कुठं कुठं आहे हे दिलेलं असते, जगामध्ये कोणकोणते वारे वाहतात याच्यावर भरपूरदा प्रश्न विचारलेले आहे, जोड्या लावा वगैरे वगैरे. मग हे असं थोडंसं पाहून घ्यायचं. तो तिथला विज्ञानामध्ये गेले तर कोणत्या जीवनसत्वामुळे कोणते आजार होतात, किंवा विषाणूजन्य जीवाणूजन्य आजार आहेत ते लक्षात राहत नाही, कोणत्या फायलममध्ये कोणकोणते एक्झाम्पल्स आहेत, म्हणजे प्राण्यांचे जे फायलम आहे. असा जो फॅक्च्युअल डेटा आहे तुम्ही टाइम ठरवून. आणि लक्षात घ्या, आपण हा जो सगळा अभ्यास करतोय ना पोरं हो, हा कशासाठी आहे माहित आहे का? हा म्हणजे आता केलं आणि लगेच परीक्षेत येणार आणि मग मी पास, हा नाही. ह्या 2-3 दिवसामध्ये ना काय होते माहित आहे का, तुम्ही जर रिकामे राहिले ना, किंवा रिकाम्या माणसांसोबत जर राहिले ना, तर तुमच्यावरती परीक्षेचं प्रेशर बिल्डअप होते. आणि जो मस्त अभ्यास केलेला आहे तुम्ही मागच्या 8-10 महिन्यामध्ये, 3-4 वर्षामध्ये, 2-3 वर्षामध्ये, हा सगळा अभ्यास पाण्यात जातो.
बरोबर. हे 2-3 दिवस जर आपल्याला हे करता आलं नाही, म्हणून रिकामे कामं आपल्याकडून करून होऊ नये. रिकामं राहिलं, रिकामं मन कुविचाराचं धन, स्वतःला एंगेज ठेवण्यासाठी. आलं लक्षामध्ये. आणि फॅक्च्युअल डेटा जो आहे तो वेळेवरती आठवला पाहिजे. साला फॅक्च्युअल क्वेश्चन नाही गेले पाहिजे माझे. सो त्याच्यासाठी म्हणून हा अभ्यास आहे. आलं लक्षात. सो तुम्हाला पोस्ट हाच अभ्यास काढून देणार आहे. कन्सेप्च्युअल स्टडी जो झाले ना, लॉजिक, ट्रिक्स, कन्सेप्ट, हेच तुम्हाला परीक्षा पास करून देणार आहे. आलं लक्षामध्ये. पुढे जाऊया. हे तर मी सांगितलेलं आहे, फॅक्च्युअल डाटा वाचायचा आहे. त्याच्यानंतर शेड्यूल फोकस करा तुमचा. झोपेतून उठल्यापासून म्हणजे ठरवून घ्या की 8 वाजता 9 वाजता नाश्ता करत असाल तर तो 8 ते 9च्या दरम्यानच झाला पाहिजे एक्झामच्या अँगलने. जेवण जे आहे ते चुकूनही 11 ते 1च्या दरम्यान करायचं नाही आहे. जेवण हे 1 ते 3च्या दरम्यान करायचं आहे. नाही तर काय होते, खूप जण 12 वाजता जेवायची सवय असते आणि पेपर सोडवताना 11 ते 12च्या दरम्यान मग त्याचं पोट गुर्र गुर्र वाजायला लागते. मग त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होते. तुमचं कॉन्सन्ट्रेशन पेपर सोडवताना एवढं पाहिजे की शेजारून डायनासोर जरी गेला तरी तुम्हाला कळालं नाही पाहिजे की शेजारून डायनासोर गेला म्हणून. आणि ते कॉन्सन्ट्रेशन आपोआप येते. ते तुम्हाला आणायची गरज नसते. आपोआप जीवन मरणाचा प्रश्न आहे ना, ते आपोआप येत असते. पण ते काय होते, पोटफिट वाजलं ना माणसाचं, तर माणसाचं एक 5% 10% जरी लक्ष तिकडं अट्रॅक्ट झालं, माइंड डायव्हर्ट झाला की तुम्हाला पेपरमध्ये 100% 2-3 क्वेश्चनचा फटका बसतो. सो तो बसू नये म्हणून तुम्ही एक लक्षात घ्या, 11 ते 1च्या दरम्यान काहीच खायचं नाही. उलट त्या दरम्यान तुम्हाला जर पॉसिबल झालं तर त्या दरम्यान अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. क्वेश्चन पेपर आता ह्या 2-3 दिवसामध्ये चुकूनही सॉल्व्ह करायचे नाही. स्वतःला जज केला जाईल अशी गोष्ट कोणतीच करायची नाही. नाही तर मित्राला विचारले मला प्रश्न, मी उत्तरं सांगतो, थांब बरं मी विचारतो तुला, तू सांग बरं उत्तरं. सो असं करायचं नाही. किंवा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करतो बाबा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, टेस्ट सिरीजचे क्वेश्चन पेपर, असे उद्योग बिलकुल करायचे नाही आहेत तुम्हाला. आलं लक्षामध्ये. स्वतःला जज केल्या जाईल अशी कोणतीच गोष्ट करायची नाही आहे. त्यानंतर 1 ते 3चा, त्याच्यानंतर 3 ते 5 त्याच्या दरम्यान काही खाऊ नका किंवा झोपू नका. आणि 5 नंतर तर मग तर तुम्ही फ्री असणार आहे. तुम्हाला जे करायचं ते फ्री आहे 5 नंतर तुम्ही. म्हणून नाश्ता, जेवण आणि झोपण्याचे टायमिंग काय करा, ठरवून घ्या. आणखी त्याच्यावरती सखोल बोलू आपण पुढे गेल्यानंतर. सर पॉझिटिव्ह कसं राहायचं या कालखंडामध्ये, म्हणजे या ड्युरेशनमध्ये आपल्याला 3-4 दिवसाच्या या 2-3 दिवसात जे राहिलेल्या एक्झाममध्ये, त्यामध्ये पॉझिटिव्ह राहणं फार गरजेचं आहे. मग आता हे पॉझिटिव्ह राहण्यासाठी आता गोष्ट अशी आहे की आपली सराउंडिंग जी आहे ती 90% निगेटिव्हच असते. आपण एका विकसनशील देशात राहतो जिथं दारिद्र्याचं प्रमाण जास्त आहे. त्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे मुलं हे दारिद्र्यातून आलेले विद्यार्थी असतात. आणि काय असते की भरपूर म्हणजे नॉलेज, म्हणजे तसं तर म्हाताऱ्यांकडं पण नाही आहे. म्हणजे समजदारी जी म्हणतो, म्हाताऱ्या लोकांना तर 60-60 वयापर्यंत येत नाही. ते आपण 20-30 वर्षाच्या पोराकडून एक्सपेक्ट करू शकत नाही. पण काय असते ना की अनेक अडचणी लहानपणापासून आल्यामुळं जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मुलांचा नकारात्मक झालेला असतो. आणि त्यामुळं काय होते, ते प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत नकारात्मकच बोलतात. म्हणजे उभ्या उभ्या काहीच संबंध नसतो. ते राज्यसेवेत तर काय झोल चालतात, खूपच लफडे चालतात. पैसे देऊन 2 नंबर केल्या जातात. हुशार पोरं सिलेक्ट हे होत नाही. आपल्याला तर आरक्षणच नाही आहे. आरक्षणाच्या भरोशावर बाकी पोरं लागत असतात. आपण किती अभ्यास केला तर होत नसते. अरे ती पदभरतीच रद्द झालेली आहे. ते काय, हे असे बोलणारे पोरं खूप दिसतात तुम्हाला आजूबाजूला. सकारात्मक ऊर्जा कुठून प्राप्त करायची हा लय मोठा प्रश्न पडतो स्पर्धा परीक्षेमध्ये. म्हणजे त्याच्यात त्या पोरांचा दोष नसतोच. जी इथिक्समध्ये संकल्पना आहे समम बोनम, की माणूस जन्मताच चांगला आहे पण त्याला परिस्थिती वाईट बनवते. त्या लेकराचा दोष नाही आहे त्याच्यामध्ये, जे नकारात्मक बोलतोय, किंवा मोठ्या माणसाचा दोष नाही आहे. त्याला परिस्थितीने तसं बनवलं आणि त्याला हे माहीत पण नसते की आपली व्यक्तिमत्वच मुळात नकारात्मक झालेलं आहे. पण हे नकारात्मक ऊर्जा असणारा व्यक्तिमत्व जसं असते ना की जर तुम्ही एखादा पोराला जांभळी येते, त्याच्यासमोर जर बसले ना तुम्हाला पण जांभळी येते. त्यानं जांभळी दिली ना तुम्ही पण जांभळी देता. मी जेव्हा ड्रायव्हिंग करतो माझ्या शेजाऱ्याला सांगतो काही कर, जांभळी देऊ नको. लक्षामध्ये, कारण त्याला जांभळी आली ना आपल्याला पण जांभळी येते. तसं आहे, त्याच्यात जर नकारात्मक ऊर्जा असेल ना, तुम्ही त्याच्या जवळपास जरी गेले ना, याच्या लक्षामध्ये ती नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात यायला लागते आणि ते प्रचंड घातक आहे. म्हणून लक्षात ठेवा, तुम्हाला काय करायचं आहे, अशा नकारात्मक मुलांपासून, तुम्ही म्हणाल माझा मित्रच आहे सर काय करावं जीवलग, काही दिवसांसाठी दूर राहा. काही तर लय जीवलग असतात, म्हणजे ते म्हणजे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड या टाईपमध्ये, मान्य आहे मला सगळं, पण काही दिवस अवॉइड करा. म्हणजे काही बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड लोकांना काय राहते माहिती आहे का, जे जीवलग असतात एकदम, बायको नवरा पण येते ह्या कॅटेगरीमध्ये. म्हणजे एखाद्याची बायको पण असू शकते जो एक्झाम देतोय, किंवा नवरा पण असू शकतो. सो ते काय करतात, नेमकी एक्झाम आली तर तेव्हा आपले दोन्ही हातात दगडाखाली असतात. काही लोकांना काय असते माहिती आहे का, ज्या माणसाच्या हातात दगडाखाली आहे ना, ज्या माणसाच्या हात दगडाखाली आलेले आहे, सो त्या माणसाला अडचणीत आणखी कसं आणायचं, आपलं महत्त्व कसं वाढवायचं, सो याची लय घाण सवय असते.
मग त्यांना माहिती आहे आता एक्झाम आलेली आहे याची जवळ, तर मग ते काय करतात, मुद्दामून उखरून काढतात भांडणं जुने, आणि मग त्या अडचणीच्या काळात आपल्याला आणखी अडचणीत आणतात ते. मग त्याच्यापेक्षा काय करायचं, अशा माणसाशी बोलणं चालणं जरा कमी करायचं. 3-4 दिवसासाठी अशा लोकांना अवॉइड करा. नकारात्मक लोक तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी प्रचंड घातक ठरू शकतात, म्हणून यांच्यापासून 4 हात दूर राहिलेलंच बरं. म्हणजे लक्षामध्ये, म्हणून नकारात्मक भांडखोर, काही भांडखोर असतात बायका, त्याच्यानंतर नवरे, काही बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड. एक्झाम मी म्हटलं ना तुम्हाला, मी एक्झाम्पल पण दिलं होतं पहा, की माझी एक फ्रेंड होती आणि तिचा एक बॉयफ्रेंड अभ्यासिकेतच होता बॉयफ्रेंड, आणि बरोबर UPSCची एक्झाम बरं का तिची दुसऱ्या दिवशी, आणि ह्या बॉयफ्रेंडने तिच्यासोबत भांडणं केलं, एकदम तुंबळ भांडणं, आणि म्हणे तू जर माझ्यावर खरं प्रेम करत असशील तर उद्याचा पेपर तू कधीच देणार नाही. पोरग राज्यसेवा करणार, पोरगी UPSC करणारी. आता एवढी UPSCचा अभ्यास करते, तिला अक्कल पाहिजे. दुसऱ्या दिवशी एक्झामलाच नाही गेली कार्यकर्ती, का तर माझ्यावर तुझ्यावरती माझं. आता तिचं वेगळीकडं लग्न आणि त्या कार्यकर्त्याचं वेगळीकडं लग्न झालं. कशाचं प्यार आणि कशाचं प्रेम. म्हणजे अशा भांडकुदळ लोकांपासून 4 हात दूर राहायचं. काही लोक तुमच्यासोबत जलस असतात, मत्सर करतात, तुमचा राग करत असतात. तर काय करा माहिती आहे का, तुम्ही जर त्यांच्यासोबत राहत असाल तर फक्त ह्या एक्झामच्या पिरियडमध्ये त्यांच्यापासून 4 हात दूर राहा. तुम्ही स्वतः देखील इतरांवर चिडचिड करू नका, ते लय महत्त्वाचं असतं. नाही तर काय, पेपरला चाललो बाबा आणि ऑटोवाल्याशी हुज्जत घालतात, काही स्वतःचं हे खराब करून घेतात, काय म्हणतात गड्या त्याला, त्या स्वतःचं म्हणजे मूड स्वतःचंही खराब करतात, त्या ऑटोवाल्याचं आहे. उगा काय असते तर ठरलेला असतो आपला ऑटो, की बाबा 50 रुपयात जायचं आहे सेंटरपर्यंत, सेंटर निघते आतमध्ये थोडंसं, मग तो ऑटोवाला 20 रुपये वाढून मागतो आपल्याला, देऊन द्या 20 रुपये, तुम्ही लगेच गरीब नाही होणार त्याच्यामुळं. नाही मी 50च देणार. मग त्याला म्हणतात मी लय डेंजर माणूस आहे, मी लय खतरनाक आहे, मर्डर करायला माग. अरे काय बाबा, आपण चाललोय कुठं, करतोय काय, लक्षात. सो असं बिलकुल करायचं नाही. कोणावरच तुम्ही चिडचिड करू नका, कारण आता सध्या तुमच्या हातात दगडाखाली आहे. त्यामुळं अनेकांना ती एक सवय लागलेली असते, की मग वड्याचं तेल वांग्यावर काढायची. मग त्याच्यात गरीब लोक पाहतो आपण, कोण आपला मित्र, आपली बहीण, लहान भाऊ, आई बाबा. काही लोकांचे आई बाबा लय गरीब गाय असतात, म्हणजे मग त्यांच्यावरती राग काढायचा. अरे बाबा लक्षात घ्या, ते तुमचं घेऊन पण ते म्हणतील बा पोरगं अडचणीत आहे, पण याच्यामुळे तुम्ही तुमच्या चांगल्या सेल्स जाळतायत ना. तर एक्झामच्या काळात हे बिलकुल करू नका. तुम्हाला पॉझिटिव्ह राहण्यासाठी, आलं लक्षामध्ये, पॉझिटिव्ह राहण्याची प्रचंड गरज आहे. मग त्याच्यामध्ये एक मधला मार्ग आहे, मी तुम्हाला सांगतो. अनेक जणांच्या काय असतात, श्रद्धा असतात. आता श्रद्धा कितपत योग्य आहे अयोग्य आहे, प्लीज आपण ह्या पंद्यात नाही पडू. बरोबर, श्रद्धा आहे की अंधश्रद्धा आहे, मी त्याच्यावरती एक स्पेशल लेक्चर घेईल वाटल्यास. लक्षात, हा माझा एज्युकेशनल प्लॅटफॉर्म आहे, एक विदर्भ एक्सप्रेस नावाचं चॅनल आहे. मी तिथे एखाद्या वेळेस स्पेशल माझे काय विचार आहे मी तुम्हाला सांगेल. म्हणजे आता नाही, आता आपल्याला रिसर्च नाही करायची त्याच्यावरती. आता आपण काय करूया, आपल्या एक्झाम ओरिएंटेड बोलू. पहा, की जर समजा तुम्ही एखादं तुमचं श्रद्धास्थान असेल, भरपूर जणांसाठी देव हे खूप मोठं श्रद्धास्थान असते. म्हणजे अनेकदा आपल्याला असं पाहायला भेटते, की बाबा त्या रामाच्या चेहऱ्याकडं पाहिलं किंवा कृष्णाच्या चेहऱ्याकडं पाहिलं किंवा मंदिरात गेलं तर आपल्याला एकदम पॉझिटिव्ह एनर्जी येते. किंवा एखादं ध्यानासन्न अवस्थेत बसलेली एकदम म्हणजे एकदम आपण असं म्हणू शकतो की नितळ स्वभावाची किंवा स्मित हास्य असणारी, शांतता झळकणारी एखादी गौतम बुद्धांची मूर्ती असेल त्याच्यामध्ये, किंवा अल्लाह असेल, जे कोणी तुम्ही ज्याला मानता, किंवा गॉड असेल एखाद्याचा ज्याला तुम्ही कोणाला मानताय, बरोबर, आणि जिथं गेल्यावर तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते पोरांनो. सो तुम्ही अशा ठिकाणी जाणं अपेक्षित आहे, एक्झामपर्यंत जाणं अपेक्षित आहे. म्हणजे मी जिथं राहायचो सेनापती बापट रोडला, तिथून चतुशृंगीचं मंदिर जवळ होतं, तर त्याच्या पायऱ्यावर जाऊन बसायचो एक्झामच्या आधी. मला प्रेशर जेव्हा खूप यायचं किंवा खूप टेन्शन यायचं एक्झामचं, सो तेव्हा तिथं बेंच टाकलेले असायचे पा, तिथं जाऊन बसायचो मी. मग ते घंट्याचा निनाद व्हायचा पा, लोक आरत्या म्हणायचे, नमस्कार करायचे देवाला. ते वातावरण पाहून मला सुखावल्यासारखं व्हायचं, मग मी ते करण्याचा प्रयत्न करायचो. अनेकांचं असं असते की महापुरुष त्यांची प्रेरणा असू शकतात. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एखाद्याची प्रेरणा असू शकते. त्यांनी जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा पाहिली, त्यांच्या लक्षात येते, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पाहिली, स्वामी विवेकानंदाची प्रतिमा पाहिली, की त्यांना लक्षात येते की यांनी एवढा संघर्ष केला तरी हे सकारात्मक राहिले. म्हणजे मी तर नेहमी म्हणतो की बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐवजी जर कोणी दुसरा असला असता ना, देश बर्बाद व्हायला. म्हणजे ते म्हणतात ना की बाबा ज्याचं मूल्य किती आहे बाबासाहेबांचं देशासाठी,
त्यापेक्षा जर तुम्ही ह्या गोष्टीचा विचार केला की त्या माणसाचं उपद्रव मूल्य किती होतं, जर त्यांना दाखवलं असतं तर त्यांनी स्वतःच म्हटलेलं आहे 10 सेकंद पण लागले नसते मला हा देश डिस्ट्रॉय करायला, पण त्यांच्या भावना नेहमी देशांबद्दल सकारात्मकच होत्या, जेव्हा की या देशात त्यांच्यावरती एवढे अन्याय झाले. म्हणजे आपण नेहमी क्षमस्व असलं पाहिजे त्या महापुरुषासाठी. मग तो एवढे अन्याय सहन करून पण सकारात्मक राहतो, आलं लक्षामध्ये. मग ते आपल्यासाठी प्रेरणास्त्रोत असले पाहिजे. शून्यापासून विश्व निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज, अनेक पीडा सहन करणारे पण कधीही नमणारे छत्रपती संभाजी महाराज असू शकतात, किंवा महाराणी ताराबाई असू शकते. सो अशा सर्कमस्टन्सेसमध्ये महापुरुष, अनेकांना त्यांचे वडील असतात, काका असतात, ज्यांनी खूप स्ट्रगल केलेला असतो जीवनामध्ये, आणि ते सकारात्मक, त्यांचा चेहरा पाहिला की त्यांना सकारात्मक, किंवा अनेकदा असते विठ्ठल रुक्माई पाहिली की मस्त वाटते पहा आपल्याला, ते आपल्यावर डिपेंड आहे. किंवा अनेकांचे मित्र असतात, गुरुजन वर्ग असतात. सो अशा माणसाला तुम्ही डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे सकारात्मक ऊर्जेसाठी, कारण ह्याची तुम्हाला खूप जास्त गरज आहे. आणि हे कुठल्या दुकानात किंवा कोचिंग क्लासेसमध्ये विकत मिळत नाही. लक्षामध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे ती तुम्हाला तुमचा सोर्स शोधावा लागणार. म्हणजे पण काही काही विद्यार्थ्यांना याची तितकीशी गरज पडत नाही. अनेक विद्यार्थी आहेत त्यांना तितकीशी गरज पडत नाही, अनेकांना गरज पडते. त्यासाठी मी हे सांगतोय तुम्हाला. सो आता मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगतोय पहा. आता बरोबर आहे, एक याच्यामध्ये आमचे आपल्या अकॅडमीजमध्ये होते पहा राहुल गंधे सर, जे PSI झालेले आहे, ते आमच्याच गावचे आहे. तर आमच्या गावामध्ये ज्या गावामध्ये मी लहानाचा मोठा झालो, त्या गावामध्ये काय आहे, दादाजी धुनेवाले म्हणून एक इकडं विदर्भामध्ये खूप मोठं प्रस्थ आहे. जसं साईबाबा आहे, गजानन महाराज आहे, तसं त्यांचं खूप नाव आहे त्या एरियामध्ये, MP मध्ये आणि इकडं महाराष्ट्रातल्या ह्या काही जिल्ह्यांमध्ये दादाजी धुनेवाल्यांचं प्रचंड नाव आहे. म्हणजे लहानपणी आमचं तेच गेलेलं आहे, म्हणजे भजो हरी हर का नाम, बोलो दादाजी का नाम, म्हणजे ह्याच्यातच आमचं बालपण गेलेलं आहे लहानाचं मोठं. मग जेव्हा म्हणजे राहुल गंधे सरांची ती फिजिकल टेस्ट होती पहा PSIसाठी, आणि तेव्हा मार्क असायचे फिजिकल टेस्टसाठी. त्यांचा प्रॉब्लेम होता, त्यांना लांब उडी जातच नव्हती म्हणजे, आणि तो दिवस असा होता फिजिकलचा, त्या दिवशी जर लांब उडी त्यांची गेली नसती तर त्यांचं करिअर म्हणजे मागचे 4-1 वर्ष त्यांनी जो अभ्यास केलेला आहे, 3-4 वर्ष, तो एका सेकंदात वाया गेला असता. लांब उडीला भरपूर स्कोअर असतो म्हणजे. मग त्यांनी काय केलं माहिती आहे का, असे पाया पडले आणि दादाजी धुनेवाल्यांचं नाव घेतलं आणि लांब उडी मारली, गेली त्यांची उडी. आता इथं ह्या गोष्टीवर चर्चा करणं चुकीची आहे की तुम्ही बाबा दादाजी धुनीवालेला मानता, मग ते योग्य आहे का, बरोबर, खरंच ते तेवढे ग्रेट आहे का, तुम्हाला माहिती आहे का, मग त्यांचं ते महत्त्वाचं नाही आहे. श्रद्धेमध्ये ते विचारायचं नसते. लक्षात की पुढची गोष्टीवर तुमची श्रद्धा, म्हणजे ते म्हणतो ना, देव एखाद्या वेळेस असूही शकतो नसूही शकतो, लक्षामध्ये, किंवा देव जे आहे ती संकल्पना असूही शकते नसूही शकते. आपली भक्ती मात्र काय असली पाहिजे, प्रॉपर असली पाहिजे, किंवा आपली श्रद्धा खरी असली पाहिजे. आदर देवाचा नाही आहे, आदर श्रद्धेचा आहे. आदर दादाजींचा नाही आहे, राहुल सरांच्या श्रद्धेचा आहे. तसं आपल्याला जर श्रद्धा कशासाठी ठेवतात, अहो ही संकल्पना ज्या आलेल्या आहे, सुपर नॅचरल पॉवर, ह्या सकारात्मक ऊर्जा देण्यासाठी आलेल्या आहे. अहो त्यांचा जन्म सकारात्मक ऊर्जेसाठी झालेला आहे. काही मूर्ख लोकांनी देवाचा चुकीच्या कामासाठी वापर केला, म्हणून तुम्ही त्या संकल्पना बाटवू नका, शुद्ध श्रद्धा बाटवू नका तुम्ही. आलं लक्षामध्ये, काही लोकांनी त्यांचा गैरवापर केला, ते लोक वाईट होते. आलं लक्षामध्ये, त्या संकल्पना, त्या श्रद्धा वाईट नव्हत्या. म्हणून आजही त्या श्रद्धांचा आपण काय करू शकतो, सकारात्मक ऊर्जा प्राप्तीसाठी, म्हणजे त्या संकल्पना जर कदाचित खऱ्या असतील तर त्यांना पण प्राऊड होईल की ही म्हणजे हा योग्य व्यक्ती आहे, ज्याच्यासाठी मी निर्माण झालेलो आहे, सो त्यासाठीच माझा वापर होतोय. सो ती सकारात्मक, कष्टानेच पोस्ट मिळणार आहे आपल्याला. पण परत एकदा जे नकारात्मक आपल्यावर आक्रमण करणार आहे, जसं बुद्धिझममध्ये मारा विजया नावाची थेरी आहे की गौतम बुद्ध जेव्हा हे करत होते, म्हणजे तपश्चर्या करत होते किंवा ज्ञानप्राप्ती करत होते, सॅल्वेशन मिळवत होते, सो तेव्हा त्यांच्यावरती अनेक लोकांनी मोहमाया सोडल्या. म्हणजे येतं लक्षात, मारा नावाचा राक्षस धावून आला, तर त्याच्यावर पण बुद्धांनी मात केली आपल्या सकारात्मक ऊर्जेने. तशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी जायचं आहे. पुढे जाऊया आपण. आता खूप महत्त्वाचा प्रश्न ज्याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे, तो प्रश्न म्हणजे, सर आम्हाला आता सध्या परीक्षेची प्रचंड भीती वाटते. तर त्यासाठी इथं आपल्याला पाहायचं आहे पहिल्यांदा भीती का बरं वाटते, आणि त्याच्यावरती आपल्याला बोलायचं आहे. हा खूप मोठा प्रश्न आहे पोरांचा, परीक्षेची भीती वाटते. आता लक्षात घ्या, मी पहिल्यांदा तुम्हाला हे सांगेल की भीती वाटायलाच पाहिजे परीक्षेची. ॲक्च्युली प्रॉब्लेम हा नाही आहे भीती वाटतो. माझ्याकडे काय झालं, एक विद्यार्थी आला होता आणि त्याचं ब्रेकअप झालं होतं आणि प्रचंड म्हणजे रडत होता तो ढसाढसा, म्हणजे त्याचं प्रेम होतं आणि त्यानं सांगितलं 2 वर्षात पोस्ट काढतो, पण मिळाली नाही. म्हणून त्याची जी काही प्रियसी होती तिला दुसऱ्या मुलासोबत लग्न करून टाकलं. ॲक्च्युली घरच्यांनी जबरदस्ती लावलं, तिची इच्छा नव्हती म्हणजे.
तो सांगायला लागला तिला खूप त्रास होत असणार सर वगैरे वगैरे. 3 दिवस होऊन चुकले होते आणि ह्या पोराकडं आत्महत्येपर्यंत ह्याचे विचार जाऊन आलेले होते आणि फुल टेन्शनमध्ये. आणि तो मला येऊन एकच सांगतोय, सर मी 3 दिवस झोपलो नाही, मी 3 दिवस झाले झोपलो नाही, मला टेन्शन आलंय, मला 3 दिवस झाले. अरे म्हटलं राजा, 3 दिवस झोपला नाही हे नैसर्गिक आहे ना. तू झोपला असता ब्रेकअप झाल्यानंतर किंवा लग्न झाल्यानंतर ते प्रॉब्लेमॅटिक आहे म्हटलं. तू झोपला नाही याचा अर्थ तुझं प्रेम खरं होतं आणि ते नैसर्गिक आहे. तुझ्याऐवजी मी असलो असतो किंवा माझ्याऐवजी कोणी असलं असतं 3 दिवस झोपलाच नसता म्हटलं. ते नैसर्गिक आहे, त्याच्यात काय वेगळं, तू असं काही वेगळं होते बाबा तुझ्यासोबत 3 दिवस, आणखी 1-2 दिवस झोप नाही लागणार म्हटलं. काय फरक पडतंय? प्रयत्न कर झोपण्याचा. 5व्या-6व्या दिवशीपासून माणूस वेळ हे सर्वात जबरदस्त औषध आहे म्हटलं. हळूहळू त्याच्यावरती काय होते, माणूस कोपअप करतो. आलं लक्षात? आणि याच्यापेक्षा पण सुंदर आयुष्य तुम्हाला भविष्यात मिळणार असते. माणूस खूप ऑप्टिमिस्टिक आहे, फक्त तो वेळ जो आहे ना 1 आठवड्याचा 4 दिवसाचा तो निघून गेला पाहिजे. ते म्हटलं ना, भीतीचं रूपांतर, दुःखाचं रूपांतर फ्रस्ट्रेशनमध्ये, डिप्रेशनमध्ये नाही झालं पाहिजे आणि आपण विकोपाला नाही गेलो पाहिजे. तसंच आता पण होते. ह्या 2-3 दिवसात भीतीचं रूपांतर फ्रस्ट्रेशन आणि मग डिप्रेशनमध्ये होते, ते चुकीचं आहे. आलं लक्षात? मग ते भीतीचं रूपांतर पुढं भीती वाटायलाच पाहिजे. आलं लक्षामध्ये? जसं आहे ना, स्टुअर्ट ब्रॉडनी आपले जे युवराज सिंग आहे याला डिवचलं होतं म्हणून युवराज सिंगला राग आला, ते नैसर्गिक आहे. पण त्या रागाचं रूपांतर त्या माणसाने 6 षटकार मारण्यात केलं. तसं आपल्याला या भीतीचा फायदा घेऊन काय करायचे आहे, 6 षटकार मारायचे एक्झाममध्ये. मग आता काय करायचं इथं, पहिल्यांदा आपल्याला ही भीती पुढे जाऊ द्यायची नाही आहे. आणि भीती आहे नैसर्गिक, आता त्याचा बाऊ करू नका. पहा, लक्षात, मला भीती यायली, डोळ्यात पाणी यायला लागलं, बाऊ करू नका. नैसर्गिक आहे भीती वाटणं. आणि भाई वर्षभरापासून अभ्यास करतोय, ते मोमेंट येणार आहे आता परीक्षेचा, वॉरफील्ड आहेत, ते थोडं तर एन्झायटी असणं साहजिक आहे. येतं लक्षात? ते 300 नावाचा मूवी आहे, जर तुम्ही पाहिला असेल तर तो, त्याच्यात काय होतं माहिती आहे का, पुढून 1 लाखाचं सैन्य, हे 300 जण असतात, धावत येत असते. तर धरती अशी थरथर थरथर कापायला लागते, म्हणजे कंपन निर्माण व्हायला लागतात जमिनीचे. तर सगळेजण त्या राजाकडे पाहतात. तर राजा काय म्हणतो, हा भूकंप नाही आहे, हे जे पुढून येणारे धावणारे लोक आहेत, सो त्यांच्या पायामुळे हे माझ्या अंगावर काटे येतात, व्हायब्रेशन्स तयार झालेले आहेत. हे तुम्ही फक्त एक काम करा, होल्ड डाऊन, तुम्ही फक्त थांबून राहा. लक्षात? आपण खिंडीत पकडून एकेकाला मारून, तो एकेकाला मारतो खिंडीत पकडून. आपल्याला एक प्रश्नाला सोडवायचा आहे खिंडीत पकडून. आलं लक्षामध्ये? त्यामुळे भीती वाटणं हे कंपन निर्माण झाल्यामुळे साहजिक आहे. होल्ड डाऊन करायचं आहे 3 दिवस. लक्षामध्ये? एक्झामपर्यंत आपल्याला आपले जी हे आहे ना, पिचवर टिकून राहायचं आहे. आपल्याला ढाल सोडून पळून जायचं नाही, आता माझं कसं होईल म्हणून. आणि जेव्हा क्वेश्चन एकदाच धावतील, मी म्हटलं ना तुम्हाला, भयावह राक्षस म्हणून जरी आयोग तुमच्या अंगावरती धावून आला की हा भयावह राक्षस आहे, तरी त्या राक्षसला एका हाताने डिफेंड करून त्याचे जिथं जिथं विकनेसेस आहेत तिथं तिथं तरवार मारता आली पाहिजे तुम्हाला त्याच्या, आणि त्याला खलास करता आलं पाहिजे. मोठ्यात मोठा राक्षस पण तुम्ही पाडू शकता, मोठ्यात मोठा क्वेश्चन पण तुम्ही निपटवू शकता. आलं लक्षामध्ये? मी ते म्हटलं नाही, परीक्षेचं सौंदर्य तेच आहे. दुरून भयावह वाटते, पेपर हातात भयावह वाटते, प्रश्न वाचताना भयावह वाटतो, पण प्रश्नाचं विश्लेषण केलं तेवढ्या आणि त्यात 120 मिनिटं आहे तुम्हाला 100 प्रश्नाला. पहिल्यांदा वाचल्यावर पण तुम्हाला अवघड वाटेल, पण त्याचे जेव्हा सोडवत जाताना तुम्ही म्हणता, अरे चला पहिलं विधान मला माहीतच नव्हतं, प्रश्न तर मला कळालाच नाही, पहिलं विधान माहीत नव्हतं, दुसरे माहीत नव्हतं, तिसरं माहीत आहे की तिसरं विधान चुकीचं आहे, आणि हे तिसरं विधान चुकीचं आहे हे मला माहीत असल्यामुळं बाकी काही जरी माहीत नसलं तरी 3 ऑप्शन इलिमिनेट होतात. हे उत्तर आहे, हे उत्तर आहे. आलं लक्षामध्ये? सो त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, तरी पण भीती कशाची वाटत असते आपल्याला. पहिलं, कॉम्पिटिशन खूप आहे यावर्षी, शेवटचा अटेम्प्ट असल्यामुळं सगळेच जुने पोरं क्लास 1 क्लास 2 झालेले सगळेच जण एक्झाम देणार आहे. तर लक्षात घ्या, कॉम्पिटिशन कुठं नाही आहे, मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. प्रत्येक फील्डमध्ये कॉम्पिटिशन आहे. तुम्ही खाजगी क्षेत्रात जरी गेले ना, म्हणजे एखाद्याने म्हटलं बाबा मी एखादी फूड सुरू करतो, एखादं रेस्टॉरंट सुरू करतो, अरे रोज रेस्टॉरंट येत आहेत आणि बंद होत आहेत, तिथं पण कॉम्पिटिशन आहे. शेती करतो तिथेही कॉम्पिटिशन आहे. तुम्ही जर सोयाबीन घेतलं, सगळेच जण सोयाबीन घेणारे असतात. तुम्ही जर म्हटलं एखादं कीटकनाशकाचं दुकान टाकतो, खूप सारे कीटकनाशकाचे दुकानदार असतात. कॉम्पिटिशन कुठं नाही आहे भारतामध्ये. अहो, तुम्ही हे एक लक्षात ठेवलं पाहिजे की कॉम्पिटिशन म्हणजे तुमचा जन्म पण कॉम्पिटिशनमधूनच झालेला आहे. 20 ते 30 कोटी स्पर्म एका इजॅक्युलेशनमधून बाहेर पडतात, त्यातला एक स्पर्म सक्सेस झाला आणि तुमचा जन्म झालेला आहे त्याच्यामध्ये. सो त्यामुळे तुम्हाला तर कोणी कॉम्पिटिशनबद्दल बोलूच नाही बा, स्पर्धा आहे म्हणून. मग आता स्पर्धा दुरून पाहिल्यावर भयावह वाटते. तुम्ही जेव्हा सेंटरला जाल, जेव्हा तुम्ही अथांग सागर पाहाल विद्यार्थ्यांचा, भयावह वाटेल. पण जेव्हा तुम्ही मायक्रो ॲनालिसिस कराल, त्याच्यातले 90% पोरं हौशे 900 गौशे असतात. लक्षात? चल देऊन पाहू, करून घेऊ. लक्षामध्ये? सो ज्यांचा अभ्यास पण नसतो, देऊन पाहू, जमलं पोलीस भरती करता करता DYSP झालो तर झालो DYSP, हे असे विचारधाराचे पोरं असतात.
दुरून वाटते तुम्हाला अरे बाप खतम आहे आपण, आलं लक्षात. जवळ गेल्यावर कळते कॉम्पिटिशन आपली जास्त लोकांसोबत नाहीच आहे. मी तर म्हणतो कॉम्पिटिशन आपली आपल्यासोबत आहे, आलं लक्षामध्ये. दुसऱ्यासोबत कॉम्पिटिशन नाहीच आहे. स्वतःला घाबरायची बिलकुल गरज नाही आहे. पेपर अवघड आला तर येतं लक्षामध्ये. सो माझं कसं होईल तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे, पेपर अवघड म्हणजे पेपर अवघड येणारच आहे हे कन्सिडर करूनच तुम्हाला जायचं आहे, पण पूर्ण पेपर अवघड येणार नाही. त्यात सोपा पोर्शन असणार आहे, त्याच्या भरोशावर मेरिट ठरणार आहे आपला. असं तर कधीच झालं नाही की 200 आउट ऑफ 200ला मेरिट लागला, 150ला मेरिट लागला, 140ला मेरिट लागला. मेरिट 100, 105, 110, 115 खूप तर खूप म्हणायचं झालं तर तिथं मेरिट लागत असतो. सो त्याच्यामुळं तो फॅक्टरच नाही आहे. हां, मला वेळेवर आठवल का सर तिथं गेल्यानंतर, म्हणजे मी तिथं गेलो आणि मला सर आठवल का एवढा मोठा अभ्यास, तर लक्षात घ्या तुम्हाला आठवून लिखाण करायचंच नाही आहे. तुम्हाला काय करायचं आहे, ओळखायचं आहे. तुम्ही जर एखादा गोष्ट वाचलेली आहे, त्याला रिव्हिजन दिलेली आहे 1-2दा, तर तुम्हाला ती 4 ऑप्शनमध्ये 100% ओळखता येते. तुम्हाला तिथं जाऊन जजमेंट घ्यायची आहे. म्हणून तुम्हाला सांगतो ह्या शेवटच्या 3 दिवसामध्ये ना जास्तीचे कुटाने करू नका. संकल्पना वाच, हे वाच, ते वाच, किंवा प्रेशर येईल असं काही करू नका. काय आहे ना, तुम्हाला हे जर फ्रेश माइंडेड सोडवायचं असेल की जो अभ्यास केलेला आहे त्याच्या धर्तीवरती मी पेपर सोडवतो, हे जर तुम्हाला व्यवस्थित करायचे आहे तर तुम्ही ह्या 3 दिवसात ताण घेणारी गोष्ट चुकूनही करू नका. म्हणजे तुम्ही तुमच्यावर ताण येईल बाबा त्या गोष्टीचा, अशी गोष्ट चुकूनही करू नका. त्यामुळे मला वेळेवर आठवेल का, तर माझं म्हणणं आठवायची गरजच नाही आहे. ते दिलेला असतो प्रश्न, 4 पैकी 1 ओळखायचं असते तुम्हाला, खतम. पुढे जाऊया. अभ्यास झाला नाही याचं मी तुम्हाला सांगतो, तुम्ही या परीक्षेचा 10 वर्ष अभ्यास केला आणि 12 वर्ष अभ्यास केला, आलं लक्षामध्ये, सो तुमचा अभ्यास होणारच नाही आहे. अभ्यास अथांग आहे. पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, अभ्यास अथांग आहे. इतिहास म्हटलं तर इतिहासाचे एवढे आहे, कुठून प्रश्न पडतात. तुम्ही जर म्हटलं की नाही 15 पैकी 15 सोडवतो मी इतिहासाचे, अरे त्याच्यासाठी वाचन किती लागेल तुम्हाला, आलं लक्षामध्ये. म्हणजे माझा ऑप्शनल होता हिस्ट्री, तरी पण मला 15 पैकी 15 सुटत नाही. एखादा चुकतोच माझा प्रश्न एखाद्या 2 परीक्षेमध्ये. मग तुम्हाला एक्झामच कळालेली नाही आहे, तुम्ही जर असं म्हणत असाल माझा अभ्यास झालेला नाही आहे, या परीक्षेसाठी कधीही लक्षात ठेवा, ही परीक्षा कशी आहे माहिती आहे का पोरांनो, जेवढा अभ्यास झाला आहे तुमचा त्याच्यावर तुम्ही परफॉर्म किती बेस्ट ऑफ द बेस्ट करू शकता हे महत्त्वाचं नाही. 100% अभ्यास झाला आणि परफॉर्म करतो मी 50% नापासून येतो घरी, असं नाही. अभ्यास झाला आहे 60%, मला 75 क्वेश्चन बरोबर कसे सोडवता येईल, 60% अभ्यासावर लॉजिक ट्रिक्सच्या माध्यमातून प्रश्न निपटवता कसे येतील आणि तिथपर्यंत कसं पोहोचता येईल. सो याची ही परीक्षा आहे. सो त्याच्यामुळं माझा अभ्यास झालाही नाही हे म्हणूच नका तुम्ही म्हणत असाल सर माझं ते एन्शियंट मिडिएवल वाचायचं राहून गेलं, माझे न्यूमरिकल, अरे त्याच्यावर मेरिट ठरतच नाही रे दादांनो, माझे न्यूमरिकल राहून गेले सर, राहू द्या. न्यूमरिकल किती येतील, 6 आले न्यूमरिकल समजा, अरे पण उरलेले 94 तुझ्या हातात आहे ना. एन्शियंट मिडिएवलचे येऊन किती येतील, 4-5, अरे 95 मार्क तुझ्या हातात आहेत ना राजा. तुम्ही आलं लक्षामध्ये, ह्या गोष्टीचा विचार करा, कळालं. त्याच्यामुळं हा फॅक्टरच नाही आहे. अभ्यास कधीच होणार नाही. परीक्षा कशी आहे, झालेल्या गोष्टीवर परफॉर्म किती चांगलं करू शकतो यावर तुमचा मेरिट. आणि तुम्हाला सांगतो ना, जे मागच्या 2-3-4 वर्षापासून तयारी करताय, 8-10 महिन्यापासून, मोरारलेस सगळ्यांचा अभ्यास सारखाच असतो. त्या परीक्षेत तुमचा मूड कसा आहे, तुम्ही परफॉर्म कसं करता, म्हणून तुम्हाला आत्मविश्वास जे नाव दिलेलं आहे आजच्या लेक्चरला, तो प्रचंड हाय ठेवायचा आहे. कोणत्याच परिस्थितीत आत्मविश्वास डगमगता कामा नये. तुम्ही पाहिलं असेल अनेक लोक रेस करतात पा, त्या रेसमध्ये अनेक जण तिथपर्यंत पोहोचायच्या आधीच एकदम जल्लोष करायला लागतात आणि कोणतरी मागून येतो, झुपकन जातो पुढं आणि तो हे पण होऊन जातो, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, पहिला येऊन जातो रेसमध्ये. आणि हा जो जल्लोष करणारा आहे तो तसाच राहून जातो. एक सायकलची रेस पाहिली होती, तो डायरेक्ट त्याला दिसायला लागला आणि तो जल्लोष करायला लागला, एकदम खूप मागून आलेला माणूस आला. असं तुम्हाला शेवटपर्यंतचा प्रश्न तुम्हाला लढवता आला पाहिजे, आहे त्या अभ्यासावर. तुम्ही पहा, असे अनेक पोरं दिसतील, भयानक अभ्यास आहे पण पोस्ट नाही आहे त्यांच्याकडं. आणि असे पोरं आहे जे जेमतेम अभ्यास आहे पण चांगली पोस्ट काढली डेप्युटी कलेक्टर, ते ह्या कॅटेगरीतले पोरं असतात. अभ्यास कमी, परफॉर्मन्स चांगला, अभ्यास कमी, परफॉर्मन्स चांगला, आलं लक्षामध्ये, ते पोर सिलेक्ट होतात त्या एक्झाममध्ये. त्याच्यामुळे हा विचार करू नका, बरोबर. अनेक जण घरची परिस्थिती, अनेक जण तर काय असते, घाण सवय लागलेली असते त्यांना परिस्थितीचा भाव करण्याची. ज्यांना सोल्युशन काढायचं आहे ना, ते कधीच म्हणत नाही. जो जेन्युइनली गरीब आहे ना, तो आमचा एक रूममेट होता पा, तो नेहमी एकच रडगार, मी लय गरीब आहे. घरची परिस्थिती चांगली होती बरं का, त्याच्या गाई म्हशी होत्या घरी, शेती होती चांगली, तरी पण शेतकऱ्याचा पोरगा आहे, मी खूप गरीब आहे, माझी परिस्थिती अशीच आहे, माझी परिस्थिती, रडगारानं गायचं नाही. अरे परिस्थिती घरची चांगली नसणं, खराब असणं, ही पण एक जमेची बाजू आहे. का? कारण तुम्ही रिस्क खूप जास्त घेऊ शकता तुमच्या जीवनात, कारण तुमच्याकडे हारण्यासारखं काहीच नाही.
आणि तुम्ही जर म्हणाल माझे आई बाबा गरीब आहे, त्यांना मला दारिद्र्यातून बाहेर काढायचं आहे, मग तुम्हाला जर दारिद्र्यातून बाहेर काढायचं आहे तर तुम्हाला स्टेबल राहण्याची गरज आहे, त्या परिस्थितीचा बाऊ करण्याची गरज नाही आहे. एक लक्षात ठेवा, ज्याची परिस्थिती खराब आहे त्याच्याकडे हारण्यासारखं काहीच नसते, म्हणून तो खूप काही जिंकू शकतो त्याच्या जीवनामध्ये, खूप जास्त रिस्क घेऊ शकतो, आणि जेवढी मोठी रिस्क तेवढी मोठी पोस्ट. आलं लक्षामध्ये? सो त्या पद्धतीनं म्हणून ह्या परिस्थितीला ढाल बनवा. आलं लक्षामध्ये? लोकांचे हे जे असतात ना, सिंपती गेन करण्याचं माध्यम बनवू नका ह्याला. आता अनेक जण म्हणतात माझे तर कोचिंग क्लासेस पण नव्हते, माझा सेल्फ स्टडी आहे. अनेक विद्यार्थी असे आहेत जे सेल्फ स्टडी करून पोस्ट काढलेले आहेत. फरक नाही पडत, खूप फरक नाही पडत. क्लास लावले म्हणजे तुम्ही खूप ग्रेट आहात, आणि क्लास नाही लावले म्हणजे तुम्ही खूप वाह्यात आहात, काही फरक पडत नाही. केलेल्या अभ्यासावरती बाळांनो फक्त विश्वास पाहिजे. आलं लक्षामध्ये? टेस्ट सिरीज, आता टेस्ट सिरीजमध्ये अनेकांना कमी मार्क आलेले असतात. आता ज्या कोचिंग क्लासेसची टेस्ट लावतो त्याच्या बुद्धिमत्तेनुसार ते कोचिंग क्लासेस टेस्ट काढत असतात. काही कोचिंग क्लासेस याच्यात खूप सारे मार्क पडतात, आणि काही कोचिंग क्लासेसच्या टेस्ट सिरीजमध्ये मार्कच पडत नाही. लक्षात घ्या, टेस्ट सिरीज फक्त टाईम मॅनेजमेंट आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी असते. माझे आलेले चुकले नाही पाहिजे, सिली मिस्टेक्स कमी करायचे आहे. त्यामुळे टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला मार्क कमी हो किंवा जास्त येऊ, जास्त आले तर हुळहुळून जायचं नाही लक्षामध्ये, आणि कमी पडले तर डिमॉरलाइज व्हायचं नाही. टेस्ट सिरीजचा आयोगाचा पेपरचा दूरपर्यंत संबंध नसतो, म्हणून बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही पोरांनो. अनेक म्हणतात हा शेवटचा अटेम्प्ट आहे, आता माझं कसं होईल? अरे शेवटचा अटेम्प्ट आहे म्हणूनच द्यायची ही परीक्षा, दुसरा लागू द्यायचा नाही अटेम्प्ट आपल्याला, म्हणून त्याच्यामुळे त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. रिव्हिजन झालेली नाही आहे, ऑब्वियस आहे, सगळ्याच विषयाला रिवाईज करतो म्हटलं तर एखादा विषय तर सुटून जातो. फक्त त्या एक विषय सुटल्यामुळे तुम्ही डिमॉरलाइज नका हो. लक्षामध्ये? एखादा सुटला समजा विषय, लय फरक पडत नसतो त्याच्यामुळं, आपल्याला ओळखायचे त्या 4 ऑप्शनपैकी, त्याच्यामुळं त्याचं लय टेन्शन घ्यायचं नाही. कळालं तुम्हाला? पुढे जाऊया आपण. परीक्षेच्या दिवशी वेळेपर्यंत अभ्यास करू नका. लक्षामध्ये? खूप जण आहे वेळेपर्यंत अभ्यास करतात, बरोबर? खूप जण आहे ते सेंटरवर जातात, सेंटरवर वातावरण पाहतात, गेल्यानंतर तिथं वातावरण भयावह असते. तिथं गेल्यानंतर त्याच्यात एखादा ते असते ना, आता एक ते पोरगं गाजलं होतं पा, त्याचं काहीतरी बरंच नाव होतं, अभिनव शर्मा का काहीतरी असं, अभिनव अरोरा नाव होतं त्याचं, सॉरी, बरोबर. सच्चाई छुपाई गई, ते आहे ना, ते काय अफवा उठाई गई, सच्चाई छुपाई गई, हे असे काही बडबड धांदूल विद्यार्थी असतात, उथळ पाणी. मग ते बोलतात असं, मग तो त्याला बोलतो. करंट अफेअरचा अभ्यास करत असतात सेंटरवरती अनेक पोरं. गेल्यानंतर अनेक जण काका काकू पण दिसतात आपल्याला, वयाने मोठे, आणि काका काकूंना यंग पोरं दिसतात जे एकदम असे आलेले, एकदम पाण्याची बॉटल वगैरे घेऊन, त्यांना वाटते साला आपण टिकतो की नाही. सो हे सगळा देखावा असतो माहिती आहे का सेंटरवर. म्हणजे मी माझं एक्झाम्पल नेहमी देतो. 2016मध्ये 2016-17ची गोष्ट आहे, त्यावर्षी मी एक पोटे कॉलेज आहे अमरावतीमध्ये, तिथून एक्झाम दिली. 700 विद्यार्थी होते सेंटरवर, खतरनाक खुंखार एकदम. आलं लक्षामध्ये? सेंटरवर गेल्यानंतर, आणि त्या 700 विद्यार्थ्यापैकी प्रिलिम्स पास होणारे फक्त 2 जण, एक माझा विद्यार्थी होता आणि एक मी होतो. तो उपशिक्षणाधिकारी झाला विद्यार्थी, आणि एक मी. 2 जणांनी मेन्स दिले आमच्या अमरावतीमधनं. म्हणजे फक्त पोटे कॉलेज नाही, पूर्ण अमरावती जेवढे सेंटर होते तिथून फक्त 2 जण, AM असणारे फक्त आम्ही 2 जण होतो ज्यांनी मेन्स दिली त्या वर्षी. कारण जागा खूप कमी निघायच्या, 135 वगैरे किंवा 100 किंवा 85 अशाच जागा निघायच्या. सो त्याच्यामुळं हे बाकीच्यांकडे लक्ष द्यायचं नाही. ठीक आहे, ते त्यांचे येतात, येऊ द्यायचं आहे त्यांना, आपल्याला काही करायचं नाही आहे त्याच्यामध्ये. वेळेपर्यंत अभ्यास करायचा नाही. पुस्तक घेतले, वाचलं, गाडीतही वाचन करतोय बाबा मी, तिथं सेंटरला गेल्यावर नाही, रिलॅक्स जायचं मस्तपैकी. पाण्याची बॉटल वगैरे तुम्ही ठेवू शकता जवळ, पाणी पिऊ शकता. वातावरण पाहून सेंटरवरचं दांधरून जायचं नाही. म्हणजे मी एकदा त्या अमरावतीच्या पंचवटीला गेलो. पंचवटीला मला एक पोरगं भेटलं होतं. त्या पंचवटीला सगळे नाश्ता करायला थांबले होते पोरं. ते कुठली तरी एक्झाम होती गटकची, खूप गर्दी होती त्या दिवशी अमरावतीमध्ये. आणि तो पोरगा एकदम असा घाम फुटला, आणि मी त्याला पाहिलं नाश्ता करताना. मी त्याला म्हटलं, तो डायरेक्ट त्याने मला नमस्कार केला, म्हणे सर मी तुम्हाला ऑनलाईन ऐकत असतो म्हणे. म्हटलं काय झालं रे, काय टेन्शनमध्ये दिसायला? बघा म्हणे सर, पोरं मोठ्या मोठ्या घरचे म्हणे, मी गावात अभ्यास करतो, मला एवढं टेन्शन आलं, मी आता चाललो म्हणे घरी, मी देत नाही म्हणे गटकची परीक्षा. म्हणजे असे पण काही पोरं असतात सेंटरवरून वापस जातात. फक्त तो तर सेंटरला गेलाही नव्हता, रस्त्यातच तो दांदरून गेला होता. तर दांदरून जायचं नाही. हे दुरून फक्त वाटतात आपल्याला, आपणच त्यांच्यापेक्षा बेस्ट असतो. पहा पुढं, स्वतःजवळ एक चॉकलेट किंवा च्युइंगम ठेवा परीक्षेच्या दिवशी. जर तुम्हाला खूप प्रेशर यायला लागलं ना, तर थोडंसं पेपर सोडवत असताना च्युइंगम किंवा चॉकलेट खाऊ नका. पेपरच्या आधी जर प्रेशर आलं, अर्धा तास येते, म्हणजे इव्हन हॉलमध्ये गेल्यानंतर भयान शांतता असते हॉलमध्ये, स्मशान शांतता म्हणतो. म्हणजे आपण असं वाटतं कोणाचं मातम आहे कोणतरी. मग ते खच्चीकरण होते माहिती आहे का आपल्या मनाचं ते वातावरण. एखाद्याच्याकडे पाहिलं तर तो झोपलेला नसतो रात्रभर, डोळे एकदम लाल झालेले असतात त्याच्या लक्षामध्ये. मग ते पाहूनच आपण घाबरून जातो.
मी काय म्हणतो, इवन तुम्हाला असं होऊ शकते एखाद्याच्या बाबतीत बरं का, की त्याला एक्झामच्या आदल्या दिवशी झोपच लागली नाही, रात्रभर झोपलाच नाही पठ्ठा एक्झामच्या आदल्या रात्री, तरी खूप फरक पडत नाही पोरांनो. माणूस 48 तास, मी आत्ता एक अमरावती जिल्ह्यातलाच, मी नाव घेत नाही त्यांचं, अमरावतीमध्येच आहे, मेळघाटमध्ये काम करतायत, एक डेप्युटी कलेक्टर आहे. लोकसभेचं अधिवेशन, लोकसभेच्या निवडणुका होत्या, 72 तास झोपले नव्हते असं ते मला सांगत होते. त्याच्यामुळे त्यांना एक आजार पण जडला. 72 तास त्या माणसाने काम केलं, विचार करा तुम्ही. त्याच्यामुळं एखाद्या रात्री नाही झोपले तुम्ही, रात्रभर जरी नाही झोप आली तरी लय टेन्शन नाही घ्यायचं. आता माझा पेपर खराब जाईल, आम्हाला UPSCच्या पेपरला रात्रभर झोप नाही यायची. त्यात आम्ही काय करायचो, नागपूरला पेपर असायचा आमचा, म्हणून काय करायचो आम्ही आदल्याच दिवशी जायचो. आदल्या दिवशी जाऊन तिथं जे प्री IAS ट्रेनिंग सेंटर आहे तिथं जायचो आम्ही. तिथं सोय मस्त आहे, पण अनोळखी ठिकाणी अनेकांना झोप लागत नाही. त्यात एक्झाम असायची दुसऱ्या दिवशी. माझा जो मित्र आहे गरिबीचा गवगवा करणारा, तो माझ्यासोबतच असायचा. तोही कड पलटवायचा रात्रभर, मी कड पलटवायचो म्हणजे तिथं. आणि मग सकाळी काय, मग गेल्यानंतर पूर्ण ते लाल डोळे झालेले असायचे, मग चेहऱ्यावर पाणी मारायचं. तर त्याचं लय टेन्शन घ्यायचं नाही. माणूस 48 तास इफिशियंटली काम करू शकतो, जरी नाही त्याची झोप झाली तरी. आता येत्या लक्षामध्ये, आता तर माझा म्हणजे हा जो आहे हा माझा भालू झोपेचा वेळ आहे. म्हणजे मी 1 तास झोपत असतो दुपारी. मग मला सांगा, 1 तास तो निघून पण गेलाय. माझं मॉरल डाऊन झालं का तुम्हाला शिकवताना? बिलकुल नाही. सो त्याच्यामुळे असा खूप फरक पडत नाही. झोप जरी लागली नाही तर टेन्शन घ्यायचं नाही, पण दुसऱ्याचे लाल डोळे पाहून त्या हॉलमध्ये टेन्शनमध्ये यायचं नाही. आणखी एक सांगतो तुम्हाला. सो हे जे इथं लिहिलेलं असं, मी पेपरच्या आधी चेहरा फ्रेश करायचा. सो पेपरच्या अर्धा तास आधी आपण तिथं जाऊन बसतो, किंवा अर्धा तास आधी तुम्हाला आतमध्ये सोडतात. ते तिथं गेल्यानंतर ह्याच्यामुळे जर तुम्हाला टेन्शन यायला लागलं त्या वातावरणामुळं, तर वॉशरूमला जातो ह्या नावाखाली जायचं आणि वॉशरूमला जायचं, चेहऱ्यावर पाणी मारायचं, रुमालाने पुसायचं, थंडगार वाटते तुम्हाला, आणि मग तुम्ही तुमच्या जागेवर येऊन बसायचं. तेवढ्यात थोडासा वेळ जातो. कारण मला फार त्रास व्हायचा तेव्हा, मला ते सहनच होत नाही. म्हणजे स्मशान शांतता असते ना हॉलमधली, ती मला सहनच व्हायची नाही. मग मी काय करायचो, मला माहीत आहे उत्तर तालिका पहिले भेटते, त्याच्यावर नंबर टाकावा लागतो आपल्याला. मग त्याच्यासाठी काय की बाबा 15 मिनिट आधी यायला पाहिजे, 10 मिनिट आधी आलं तरी होऊन जाते. मग तसं 3 मिनिट आधी पेपर मिळतो तुम्हाला. सो तुम्ही असा टाईम स्पेंड करू शकता, म्हणजे ती भयान शांतता तुम्ही टाळू शकता. आलं लक्षामध्ये? आणि खूप प्रेशर यायला लागलं की चॉकलेट च्युइंगम चावायचं पहा, लक्षामध्ये. मग आपला राग कुठेतरी निघतो चॉकलेटवर, च्युइंगमवरती, किंवा फ्रस्ट्रेशन निघतंय. सो ते जवळ तुम्ही ठेवलेलं कधी पण चांगलं पहा. हां, निघताना शक्यतो डबा घ्या, ज्यांना पॉसिबल होते. ज्यांच्या मित्राचे घर आहे त्यांच्या आईला बनवायला लावा, काकूला किंवा मेसवालीला. 1 दिवसासाठी तुम्ही शक्य झालं तर मधल्या सुट्टीत वडे भजे असं काही खायचं नाही, रस्सा वगैरे, ज्याच्यामुळे आपलं पोट खराब होईल. अनोळखी ठिकाणी तर त्याची सोय नसते, गावाच्या बाहेर असतात काही सेंटर, म्हणजे पुण्यात तर भेटतच नाही, गावाच्या बाहेर भेटतात मुलांना. मग तिथं खाण्याची पण सोय नसते. मग उपाशी राहणार का दुपारी? मी जे पोटे कॉलेज म्हटलं तिथं तर आधी खाण्याची सोयच नसायची, गावाच्या बाहेर होतं ते. आलं लक्षामध्ये? सो तिथं सगळं बंद असायचं रविवारच्या दिवशी, तेव्हाच एक्झाम असायची. म्हणजे मग अशा सर्कमस्टन्सेसमध्ये आपले हाल नाही झाले पाहिजे. 2 तासाचा मधात ब्रेक भेटतो तुम्हाला जवळपास, बरोबर, 1 ते 3च्या दरम्यान जवळपास, किंवा 1 ते 4च्या, जे काही भेटत असेल तुम्हाला त्याच्यात पॉसिबली जेवण झाल्यानंतर अर्धा तास नॅप घ्या. तुम्ही ना सर नॅप कुठे घेणार? जर वर्गात बसू दिलं तर तिथंच डोकं ठेवून नॅप घ्या. मुलींनी त्याच बेंचवरती नॅप घ्यायची, ओढणी वगैरे असेल आपल्याकडं, किंवा ते रुमाल वगैरे मोठे मोठे असतात महिलांकडं, मुलींकडं. चेहऱ्यावर घेऊन घ्यायचा, चेहऱ्यावर पाणी मारायचं मस्त, किंवा चेहऱ्यावर घेऊन घ्यायचा रुमाल आणि झोपायचं अर्ध्या तासासाठी. आणि मुलांना लेट टेन्शन आलं तर ते खूप सारं गार्डन असतातच कॉलेजेसमध्ये, वरांडे असतात, पेपर टाकायचं झोपून जायचं. तिथं कुठे इज्जतीचं पाच बसायचं. आणि खूपच जर असाल नाजूक तुम्ही तर मग जे टेबल खुर्ची आहे त्याच्यावर झोपलं तरी चालतंय. म्हणजे झालेल्या पेपरवर चर्चा नको. म्हणजे पेपर झाला आणि त्या सेंटरवर तुमचा मित्र आहे, झालेल्या पेपरवर चर्चा करू नका. CSATचा आता मग 2 तासांनी पेपर आहे तर मग मी फॉर्म्युले वाचून घेतो, काही नका करू तुम्ही. काही कामाला येत नसतात ते. तिथं वेळेवरच तुम्हाला पेपर सोडवावा लागतो. वर्गातील एक्झामिनर किंवा इतर विद्यार्थ्यांशी वाद घालू नका विनाकारण. लक्षात, मूड खराब होईल अशी कुठलीच ॲक्टिव्हिटी करायची नाही, बरोबर. पेपर सोडवताना शक्यतोवर प्रश्न सोडवला की लगेच गोला करून घ्या. हे असं केलेलं योग्य राहते. म्हणजे किंवा जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल की 5 क्वेश्चन सोडवल्यावर 5 गोले करतो बाबा मी, तरी चालतंय. म्हणजे अनेकदा काय होते, मुलांना गोला करायलाच वेळ शिल्लक राहत नाही. माझा एक मित्र आहे, त्याचे असिस्टंट कमांडंट त्यामुळेच हुकलेली आहे. पहिले म्हणे मी सगळं करून घेतो, घड्याळ पण नेली नव्हती पठ्ठ्याने, लक्षामध्ये. आणि ते गोले करताच आले नाही. कोराच पेपर असा ओढून घेतला होता त्याचा पेपर, म्हणजे गेला अख्खाच पेपर. एकही प्रश्न सोडवला नाही त्यांना. एकाच प्रश्नावर जास्त वेळ वाया घालवायचा नाही. पेपर सोडवत असताना एक प्रश्न आला, सुटत नाही आहे, आपण कोणकोणत्या मार्गाने जाणार? नॉलेज.
नाही सुटला लॉजिक, नाही सुटला ट्रिक्स, नाही सुटला सोडून द्यायचा, त्याला गोल करून ठेवायचं. म्हणजे काय आहे, आपल्याला 2 तास आहे ना पेपरला, 100 मिनिटात जर आपला पेपर सोडून झाला तर 20 मिनिट मिळतात आपल्याला, जे खूप झाले. तर तुम्ही जेव्हा परत येणार आहे, जे सोडवलेले थोडी परत वाटणार आहे क्वेश्चन तुम्ही, मग हे जे गोल केलेले आहेत ते डायरेक्ट आपल्याला लक्षात येते की गोल केलेला हा राहून गेलेला आहे, मग आपण त्यावेळेस त्याला सोडवू शकतो. म्हणजे एखादा विषय जमत नसेल आणि तोच पहिले आला तर, विज्ञानच जमत नाही तेच पहिले आला, स्किप करून टाकायचं विज्ञान. 21वा प्रश्न पॉलिटीचा आहे, तिथपासून सुरुवात करायची सोडवायला. जर असं झालं तर घड्याळ आणि पाणी सोबत ठेवा. अननोन क्वेश्चन सुरुवातीला अवघड वाटतात, प्रेझेन्स ऑफ माइंड आणि त्याला जर 1-2दा वाचलं तर ते प्रश्न पण तुम्हाला अवघड वाले जे आहे, मी म्हटलं ना, म्हणजे प्रत्येक प्रश्न तोडणारा पाहिजे फक्त. लक्षात, ते कसं तोडायचं याच्याबद्दल मी स्पेशल लेक्चर घेतलंय, म्हणून मी ते रिपीट करणार नाही आता, येतं लक्षात. आणि अनेकांचं आहे ते वाचताना वाचतात अयोग्य विधान कोणतं आणि सोडवताना योग्य विधान मारतात. अशी गफलत नाही झाली पाहिजे. सो याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो, जर प्रश्नात आलेलं असेल योग्य नसलेले, योग्य नसले म्हणजे तिथे जर लिहिलं योग्य नसलेले फुली मारून टाकायची, योग्य असलेले हे करायचं, अयोग्य नसलेले म्हणजे योग्य असलेले, अयोग्य नसलेले म्हणजे योग्य असलेले, येतं लक्षामध्ये. असं आधीच करून ठेवायचं आणि मग 4 ऑप्शन वाचायचे तुम्ही. 1, 2, 3 स्टेटमेंट दिलेले आहे समजा, आणि आपल्याला विचारलं अयोग्य नसलेले म्हणजे योग्य असलेले, असं असं, आणि मग वाचायचं. हां, पहिलं स्टेटमेंट चुकीचं वाटते, दुसरं स्टेटमेंट बरोबर वाटते, तिसरं स्टेटमेंट बरोबर वाटते. हां, मग हे बरोबर आहे, बरोबर 2 आणि 3 आहे, 2 आणि 3 याच्यात दिसतंय, मग हे तुमचं उत्तर आहे. असं करू शकता. जे मुलं एकदम हे आहे की वाचलेल्या गोष्टी लक्षात नाही, तर काय होतंय, प्रश्न वाचतो, ऑप्शन वाचतो, परत प्रश्न वाचतो, तेव्हा तो परत विसरून जातो की 1 बरोबर होतं की 2, परत मग 1, 2 असं नाही करायचं. एका झटक्यात बरोबर विचारलं, हे 1 स्टेटमेंट वाचलं, चुकीचं आहे, चुकीचं, स्टेटमेंट वाचलं, बरोबर आहे, बरोबर, तिसरं वाचलं, बरोबर आहे, बरोबर आहे, 2 आणि 3 बरोबर आहे, 2 आणि 3 कितीला आहे, पर्याय क्रमांक 2, तोच तुमचा गोला, खतम. जास्त वेळ जात नाही ह्याच्यामुळं. हे कंबाईनला पण करा भविष्यात जर तुम्ही देणार असाल तर. पुढे जाऊया आपण. शेवटचं लक्षात घ्या, ही परीक्षा स्वतःच्या क्षमता, प्रामाणिकपणा आणि कष्टाची परीक्षा आहे. काय असते ना, आपण वर्षभर 2-3 वर्ष असा मरमर अभ्यास करतो पहा, उगाच शेवटच्या एखाद्या महिन्यामध्ये आपला अभ्यास होत नाही, आपण काय म्हणतो, जाऊ दे राज्यसेवा, आता कंबाईन फोकस करतो. असं नका करू, लक्षामध्ये जाऊ देऊ नका. हा 1 महिना डिसाईड करत नाही. लक्षामध्ये आमचे स्वप्नील सर होते, स्वप्नील सर असिस्टंट कमांडंट होते, नंतर IRS झाले, नंतर त्यांनी वर्षभर अभ्यासच केला, IRS झाले, आता काही सहज द्यायचं म्हणून एक्झाम दिली, नंतर त्यांचा ऑल इंडिया रँक जो आहे तो 132 का 33 आला, IAS झाले सर, वर्षभर अभ्यासच केला नव्हता. मुद्दा काय आहे, तिसऱ्या अटेम्प्टमध्ये म्हणजे तिसऱ्या याच्यामध्ये ती तिसरी पोस्ट जी त्यांची निघाली आहे ती IAS का बरं निघाली, कारण त्यांचा हा अभ्यास तगडा होता. शेवटी अभ्यास केला नाही, खूप फरक पडत नाही. म्हणून अनेक पोरं अशी असतील ज्यांचा ह्या 2-3 महिन्यात काहीतरी गडबड झाली असेल, 1-2 महिन्यात चांगला अभ्यास झाला नसेल. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही एवढा वेळ अभ्यास केला ना, त्याच्यावर विश्वास ठेवा. ह्या 2-3 महिन्यावर जज करू नका स्वतःला. म्हणजे पुढे जाऊया. हे म्हटलं मी तुम्हाला, प्रत्येक प्रश्न तुटतो, फक्त तोडण्याचा तुमच्यामध्ये काय असला पाहिजे, ॲटिट्यूड. आणि आत्तापासूनच सांगायला सुरुवात करा की साला आय एम द बेस्ट, मी नाही तर कोण, म्हणजे मी एवढा अभ्यास केलेला आहे, मी पास नाही होणार तर कोण होणार आहे. जसं त्या जामवंती म्हटलं ना, हनुमानाला सांगितलं होतं पहा की तुम्ही बजरंग बली आहात, तुम्ही महाबली आहात, तुम्ही नाही तर कोणीच नाही, तुम्ही पर्वत काय, तुम्ही पृथ्वीचा भार पण उचलू शकता. तेव्हा कुठं ते पर्वत उचललेला आहे, त्यानंतर ते समुद्र लांगून गेलेले आहे. जे हनुमान आज आपण त्यांची पूजा करतो पहा, ते हनुमान देण्याचं काम ह्या जगाला जामवंतनी केलं आहे, त्यांच्या गुरूंनी केलं आहे. स्वतःच्या क्षमता ओळखा, स्वतःला सांगा मी बेस्ट आहे, मी प्रामाणिकपणे अभ्यास केला, प्रामाणिकपणे कष्ट केले, मी सगळ्या गोष्टींपासून दूर राहिलो, मी माझ्याप्रती आईबाबांप्रती लॉयल आहे, माझ्या अभ्यासावर मला पूर्ण विश्वास आहे. जे नाही आहे 2% त्याच्यावर नाही आहे मला विश्वास, मला 98% येते त्याच्यावरती माझा विश्वास आहे. माझा देव, मी ज्या माणसाला मानतो, माझी बायको जी आता गोंदवलेकर महाराजांना मानते किंवा दत्ता काका आहे त्यांचे त्यांना मानते. लक्षामध्ये. सो असं तुम्ही कोणालाही जे आहे, सो ज्याला मानत असाल, जी सोर्स ऑफ पॉझिटिव्ह एनर्जी आहे ते पण माझ्यासोबत आहे, मला घाबरायची काही गरज नाही आहे, मी एक सकारात्मक गोष्ट करण्यासाठी चाललो आहे. सो अनेकांनाही संधी मिळत नाही, एज बार होऊन जातात अनेक जण देऊ शकत नाही परीक्षा, मी देऊ शकतोय, मी जाऊ शकतोय त्या परीक्षेला, हेच माझं मी धन्य आहे. म्हणजे याच्यासाठी आयोगाने 2 अटेम्प्ट ऑब्जेक्टिव्हचे वाढवून दिलेले आहे, मी धन्य आहे त्या गोष्टीसाठी. मला संधीचं सोनं करायचं आहे म्हणून उद्याचा पेपर द्यायचा आहे. मी असं मिळमिळीत जाणारच नाही आहे तिथं, मला उभं राहायचं आहे. ते आहे ना, ते एक मधात आरक्षणासाठी आंदोलनं झाले होते मराठवाड्यात, सो तिथं ते म्हणायचे ना, मराठा खडा तो सबसे बडा,
तसं आपण खडा तो सबसे बडा, हाच ॲटिट्यूड ठेवायचा पेपरला जात असताना, की बाबा आपल्याला जायचं आहे तर पेपर तोडूनच यायचं आहे, प्रत्येक प्रश्न तुटतो, तोडणारा पाहिजे, मला तोडायचेच आहे प्रश्न, असं लेंबडाटासारखं मला वापस यायचं नाही, वाघासारखं जायचं आहे आणि वाघासारखा पेपर फाडून यायचं आहे. जर आयोग राक्षस असेल, त्या राक्षसाचे विकनेसेस सागर सरमुळे मला आता कळालेले आहे, त्या प्रत्येक विकनेसेसवर मला हॅमर करायचं आहे. आणि एखाद दोन प्रश्न आले जरी नाही तर ते एक नैसर्गिक आहे की मला 100 पैकी 100 प्रश्न येणार नाही आहे, तरी मी पूर्ण प्रयत्न करेल सोडवण्याचा. एकदम पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने जर तुम्ही गेले ना, तुमचा आत्मविश्वासच तुम्हाला पेपर काढून देतो. आणि माहिती आहे का, शेवटच्या मोमेंटमध्ये म्हटलं ना, 100 पोरांचा अभ्यास सारखा असतो तरी 20च पोरं का पास होतात, ज्यांची कॉन्फिडन्स लेवल, ज्या पोरामध्ये ती ताकद आहे की पुढचा जिंकतोय तरी मी शेवटपर्यंत त्या पट्टीपर्यंत तो पोहोचलेला नाही आहे, मी टशन देऊ शकतो त्याला, तो येतो मागून आणि पोस्ट पण काढून चालला जातो. आजकाल युग त्याच लेकरांचं आहे म्हणजे. सो त्याच्यामुळं शेवटपर्यंत आपल्याला किल्ला लढवायचा आहे, खिंड लढवायची आहे, शेवटच्या मोमेंटपर्यंत आपल्याला खिंड लढवत न्यायची आहे. पास होणं आणि नापास होणं आयोगाच्या हातात आहे, आपल्या हातात नाही आहे. ते आपल्या हातात आहे 100% देणं. घाबरू नका, आपण विद्यार्थी आहोत, आपलं कर्तव्य आहे पेपरला 100% देणं. आपण देव नाही आहोत, एक्झामिनर नाही आहोत, पेपर सेटर नाही आहोत. पास होईल नापास होईल आयोगाच्या हातात, आपल्या हातात नाही आहे. घाबरायची काय गरज आहे. मी विद्यार्थी आहे, विद्यार्थी म्हणून जाईल आणि 100% देऊन येईल पेपरमध्ये माझे, त्याच्यात मी कमी नाही पडलो पाहिजे. तुम्ही नापास होतच नाही तुम्ही नापास, येतं लक्षामध्ये. सो त्यामुळं द्या पेपर, उद्याचा दिवस तुमचाच आहे, रविवारचा दिवस. पेपर द्या. ह्या सगळ्या ज्या सांगितलेल्या आहेत तुम्हाला डूज अँड डोंट्स, ते मस्तपैकी फॉलो करा. उद्याचा दिवसच तुमचा असणार आहे, पेपरच तुमचा असणार आहे. सीसॅट पण क्वालिफाय होते. मोस्ट ऑफ द म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला मार्क पडणार आहे, कट ऑफ आपण क्रॅक करणार आहे, कष्टाचं चीज होणार आहे. शेवटचा अटेम्प्ट आहे, शेवटच्याच अटेम्प्टमध्ये आपल्याला नौका पार लावायची आहे म्हणजे. सो भेटूया आपण पुढच्या वेळेस नक्की मेन्ससाठी. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.